ओके रेडी. एक 2 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे आणखीन. लाईव्ह स्ट्रीमिंग मी चालू ठेवलेली आहे, म्हणजे लाईव्ह सुरू झालेला आहे. आवाज येतोय का माझा? हो येतोय येतोय. हो हो मी फक्त बघत होते. मॅडम आवाज येतोय येतोय व्यवस्थित. प्राची मॅडम तुम्हाला? मला येतोय. मी फक्त जस्ट बघत होते की ग्रुप्स मध्ये आपल्याला काही लाईव्ह करता येत आहे का, पण ठीक आहे. हा तुम्ही हे करा, मला वॉच पार्टी करू शकता तुम्ही. आता लाईव्ह चालू आहे. आता वॉच पार्टी केल्यानंतर आपले जुने व्हिडिओ येत आहेत. एक मिनिट, आता तू लाईव्ह त्या लाईव्ह वरती हे करा ना, कृतीशील शिक्षक महाराष्ट्र पेजवर जावा ना तुम्ही. फेसबुक लाईव्ह दिसतंय बरं का, सुरू झालंय. 19 जण आपले एटीमेन्स आलेले आहेत. हळूहळू 6 वाजता सगळे येतील आणि आपण एक 2 मिनिटांमध्ये आजचा शिक्षण संवाद आपण सुरू करणार आहोत. अठ्ठावीस जण आपले एटीमेन्स आलेले आहेत. 6 वाजलेले आहेत, 30 झाले. सदोतीस. सुरू करूयात मॅडम? हो करूया करूया. आता नमस्कार, मी विक्रम अडसूळ, राज्य संयोजक ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र अर्थात कृतीशील शिक्षक महाराष्ट्र. आपणा सर्वांचं आजच्या या शिक्षण संवादामध्ये मी स्वागत करतो. मागील 1 तारखेपासून आपण ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक या दोन्ही परिवाराच्या माध्यमातून कोरोना काळातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विविध विषयांवरती शिक्षण संवाद घडवून आणत आहोत. विविध मान्यवरांना या ठिकाणी आपण बोलवत आहोत. मागे आपण काही लोकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या होत्या. अगदी छान असा प्रतिसाद मिळतोय, फायदाही होतोय. तर आजच्या या ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक परिवारानं आयोजित केलेल्या 16व्या शिक्षण संवादामध्ये आजचे आपले संवादक आहेत माननीय प्राची साठे मॅडम, माजी OSD शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र. नमस्कार मॅडम. आणि आजच्या निवेदिका आहेत, अँकर आहेत सौ ज्योती दीपक बेलवले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका, तसेच राज्य सहसंयोजक ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, बालभारती अभ्यास मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र मुक्त अभ्यास मंडळाच्या सदस्य असून त्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आहेत. मॅडम आपलंही स्वागत. धन्यवाद. मी या ठिकाणी जास्त न बोलता आजच्या ज्या निवेदिका आहेत, आजच्या ज्या अँकर आहेत सौ ज्योती दीपक बिलवले, यांना मी विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम सुरू करावा. आजचं 16वं शिक्षण संमेलन आणि या शिक्षण संमेलनात किंवा शिक्षण संवादामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. खरं तर कृतीशील शिक्षक महाराष्ट्र आणि निशंक परिवार याने सुरू केलेला 1 मे महाराष्ट्र दिनापासूनचा हा कौतुकास्पद म्हणजे ऊर्जास्वल असा कार्यक्रम की या संवादाने आपण प्रत्येक जण शिक्षक, पालक, विद्यार्थी या सगळ्यांसाठी मार्गदर्शक असे हे शिक्षण संवाद. आणि या शिक्षण संवादाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विचार न करता संपूर्ण देशभरातून जेवढे तज्ज्ञ आहेत ज्या ज्या विषयांमध्ये, शैक्षणिक विषयांमध्ये, त्यांना बोलावण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्याद्वारे हा संवाद आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अतिशय वेगळा असा हा शिक्षण संवाद की ज्याची सगळ्यांना 6 वाजले की तुम्हा आम्हा सगळ्यांना ओढ लागते असा हा. आणि यात आपण 16वं पुष्प याचं घेतोय, तर ह्याचा नक्कीच सगळ्यांना उपयोग होतोय. आता याबद्दल मी सांगेन की
आजचं जे 16वं पुष्प आपण घेतोय याचा विषय आहे विद्यार्थी घडवताना. आणि अगदी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या परिचयाच्या आपल्या कुटुंब सदस्य आणि मार्गदर्शक अशा प्राचीताई साठे मॅडम ह्या आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांचं मी या शिक्षण संवादामध्ये हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करते. स्वागत मॅडम. मी छोटासा त्यांचा अगदी परिचय करून देईल. आम्ही सगळेजणच त्यांच्या काम पाहिलेलं आहे, त्यांच्या बरोबर बऱ्याचदा त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, त्यामुळे खूप छान आपण त्यांना ओळखतोय. पण तरी सुद्धा मी एक छोटासा त्यांचा परिचय करून देईन की आदरणीय प्राची मॅडम ज्या आहेत त्या माजी OSD शिक्षण मंत्रालय होत्या. त्यांनी त्या काळामध्ये अतिशय धाडसी असे निर्णय घेतले आणि धाडसी निर्णय घेऊन खूप छान काम महाराष्ट्राला वेगळ्या वाटेवर नेण्याचं काम खरं तर त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारतीमध्ये आपण जी बदललेली पाठ्यपुस्तकं पाहतोय, या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे की शिक्षकांना हे पाठ्यपुस्तक कसं तयार करावं यासाठी खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची वारी हा जो अभिनव प्रयोग केला गेला, ह्या प्रयोगामध्ये किंवा त्याच्या नियोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता की खूप छान असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी महाराष्ट्र राज्याला दिलेले आहेत. आणि वेगळ्या वाटेवर अगदी बदललेला चेहरा, म्हणजे त्या आपण जर बघितलं तर या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र खूप बदललंय शिक्षणाच्या बाबतीत आणि ह्या बदललेल्या चेहऱ्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तसंच महाराष्ट्र राज्य मुक्त अभ्यास मंडळाच्या सुद्धा त्या मार्गदर्शक आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्या ATMच्या सदस्या आणि माझ्या प्रेरणा स्त्रोत आहेत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्राचीताई साठे यांचं मी आजच्या शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वागत मॅडम. आता मी जास्त वेळ नाही घेते कारण की आपला विषय जर बघितला तर विषय आहे बालकांना घडवताना किंवा विद्यार्थ्यांना घडवताना. खूप मोठा विषय आहे, खूप बाबी आहेत त्याच्यामध्ये आणि वेळ तसा खूप कमी आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट विषयाला मी हात घालते. खरं तर आपण जर बघितलं तर प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण हे शिक्षणाचा पाया मानलं जातं आणि आम्ही सगळेजण खरे तर हे बघणारे आहोत ना, ते अतिशय भाग्यवान आहोत की आम्ही सगळेजण प्राथमिक शिक्षण आहोत, शिक्षक आहोत आणि विद्यार्थी घडवण्याचं काम जे आहे हा प्राथमिक शिक्षक करत असतो असं मला वाटतं. शिक्षण हा एक संस्कार आहे नक्कीच. मग हा संस्कार करताना शिक्षक वेगवेगळे प्रयोग करतात, वेगवेगळ्या समस्या जरी काही असतील तर त्यावर मात करतात आणि पुढे नेत असतो आणि विद्यार्थ्याला हा प्रत्येक जण घडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरी सुद्धा आजचा आपला विषयच असा आहे की विद्यार्थी घडवणे. तर मी पुन्हा तुम्हाला आता एक सांगेल की मूल घडवणे किंवा विद्यार्थी घडवणे म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः ATM च्या या उपक्रमाबद्दल तुमच्या सर्वांचं कौतुक. आपण विषयाला सुरुवात करूया. मुळात असं असतं की तुम्ही जर महात्मा गांधीजी, विवेकानंद अनेकांच्या शिक्षण विषयक व्याख्या बघितल्या तर त्या प्रत्येकाने पुन्हा पुन्हा नमूद केलेलं आहे की विद्यार्थी स्वतः काहीतरी घेऊन जन्माला आलेला आहे. आणि म्हणजे आपण आता सायकोलॉजिकली मानसशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा जे नवीन नवीन शोध लागले त्यामुळे मूल मातीचा गोळा इथपासून तो काहीतरी घेऊन आला आहे इथपर्यंत आपण मानवाने विचाराच्या बाबतीत प्रगती केली आहे. त्यामुळे जे मूल स्वतःहून काहीतरी घेऊन जन्माला आलेलं आहे त्या मुलाच्या मध्ये जो अजाणतेपयाचं वय असतं, म्हणजे वयाचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये त्याला जे जे कळायला हवं आहे आणि ज्या ज्या टप्प्यामध्ये कळायला हवं आहे ते कळेपर्यंत त्याची आकलन क्षमता वाढवणं, त्याला आधार देणं किंवा त्याला ज्या काही गोष्टींची गरज असेल तिथपर्यंत त्या गरजा पूर्ण होईपर्यंत आपण मदत करणं म्हणजे मूल घडवणं. कारण मूल स्वतःहून स्वतःच सगळं छान घेऊन आलेलं आहे. पण वयाचे टप्पे मानवाच्या जर बघितले तर बराच काळ तो अजाणता असतो. वासरू जन्माला आल्या आल्या पायावर उभं राहतं आणि ते स्वतः काही महिन्यांमध्ये अनेक गोष्टी करायला लागतं. आपल्या लहान बाळाचं माणसाच्या तसं होत नाही. नक्कीच. पण आता तुम्ही म्हणालात की त्याचे काही टप्पे असतात, तर मग विद्यार्थी घडवण्याचे किंवा मूल घडवण्याचे जे टप्पे आहेत यातला मी आधी तुम्हाला सांगेल की खरं तर आपण प्राथमिक शिक्षक म्हणजे 6 ते 18 वयोगट दिव्यांगाचा आपण विचार केला तर ही विद्यार्थी आपल्याकडे असतात. पण मग हे घडवताना
ह्या प्राथमिक जो आहे की 0 ते 6 वयोगट आहे, याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? त्याचे टप्पे कोणते किंवा ते मूल त्यावेळेला कसं घडत असतं? मुळात आपण जे टप्पे करतो त्यात अगदी खरंच पहिला टप्पा आहे ते 0 ते 6. आणि म्हणून मी असं म्हटलं की ते घेऊन नक्की आलेलं आहे स्वतःचं काहीतरी, त्यामुळे आपण कोणी त्याला आपल्या मनासारखं घडवणं म्हणजे माझ्या मनासारखं नाही, तो जे घेऊन आला आहे त्याला त्याचा स्वतःचा आकार घेईपर्यंत मदत करणं. मग 0 ते 6 वयोगट आपण जर बघितला तर ते बराच काळ ते बालक विविध गोष्टींमध्ये अजाणत असतं. मग त्याला धोका कशात आहे किंवा अमुक काय आहे अशा गोष्टी कळत नसतात. आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे की आई ही पहिली शिक्षिका आहे. आणि त्या वयामध्ये म्हणून आई त्याच्या बरोबर असणं आणि या वयामध्ये म्हणून संस्कारांची सगळी शिदोरी जी आहे किंवा त्याला घडवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं त्या आईने देणं असं मला महत्वाचं वाटतं. आणि दुसरं महत्वाचं आहे की घडवण्यासाठी माझ्याकडे मला असं वाटतं 2 खूप महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर व्यक्तिमत्व आहे आणि दुसरं चारित्र्य आहे. तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर बाह्य शरीर आहे, मग तो सुदृढ कसा होईल, तो ताकदवान कसा होईल, त्याचं शरीर कशा पद्धतीने, ज्याला आपण बाळसं धरणं म्हणतो. तर हे 0 ते 6 वयोगटामध्ये इथे आपल्याला या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि मग चारित्र्य निर्मितीचा टप्पा आहे तो पुढचा आहे, जेव्हा शिक्षक आपल्याला महत्वाचा वाटतो. पण 0 ते 6 मध्ये त्याचं घरचं वातावरण आणि त्याचे पालक, पण पालकांमध्ये सुद्धा आईची भूमिका खूप महत्वाची आहे. नक्कीच. मग झालं का ते शाळेत येतं, तर 6 ते 10 वयोगट जो आहे हा वयोगट, तर ह्यामध्ये मूल कसं विकसित होत जातं किंवा त्यातले टप्प्यातलं किंवा त्यातले काही विशेष तुम्ही काय सांगाल 6 ते 10 वयोगट, किंवा त्यासाठी काय वेगळं केलं पाहिजे शिक्षकांनी? 6 ते 10 वयोगटामध्ये आपण असं म्हणतोय की त्याचे आधारस्तंभ असतात काही. तर पहिला आधारस्तंभ त्याला 0 ते 6 वयोगटामध्ये त्याच्या आईने दिलेला असतो. पण जेव्हा त्याचं पुढचं सगळा परिसर विकसित होतो तो दुसरा टप्पा असतो शाळेचा. आणि या 6 ते 10 मध्ये जेव्हा तो शाळेत येतो तेव्हा आपण म्हणून म्हटलेलं आहे की शाळा हे त्याला दुसरं घर वाटलं पाहिजे. आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे की शिक्षक ही त्याची दुसरी आई असते. तर 6 ते 10 वयोगटामध्ये त्याला जे काही देणं अपेक्षित आहे, कोणत्या 2 गोष्टींसाठी, परत पुन्हा एकदा व्यक्तिमत्व विकास आणि चारित्र्य संवर्धन. मग इथे व्यक्तिमत्व विकास जो आहे तो आईने त्याच्या सुदृढतेची चिंता काय केली, आईने त्याची काळजी घेतली. पण आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा आपल्या शाळेचा कालावधी जर आपण बघितला तर आपल्याकडे सुद्धा एक छान मधली सुट्टी असते. मग मिड डे मील आपण मुद्दाम सुरू केलेला आहे. आता आपण बघितलेलं आहे की मी ड्रायफ्रुट्स आणि अमुक काही खाल्ले म्हणजेच मी सुदृढ होतो असं नाही. मी जे काही 2 घास प्रेमाने खातो ते माझ्या शरीराला लागतात. आणि म्हणून त्यावेळेस शिक्षकाची जबाबदारी खूप महत्वाची असते की माझ्या मधल्या सुट्टीमध्ये सुद्धा माझा विद्यार्थी आनंदाने 2 घास कसे खाईल, तर त्याचं व्यक्तिमत्व त्या काळामध्ये आकार घेणार आहे. कारण व्यक्तिमत्व आकार घेतं ते वय जास्त महत्वाचं असतं. आणि त्याच वेळेस नेमकं असं असतं की आपण लहान मुलांशी डील करत असतो, ते कुठेतरी गडबड करत असतात, मस्ती करत असतात, मधली सुट्टी त्यांच्या आनंदाचा ठेवा असतो. पण आपल्याला मिड डे मील पुरवायचं असतं, त्याने म्हणजे खाल्लं पाहिजे याकडे लक्ष द्यायचं असतं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद कुठेतरी हिरावणार नाही याची काळजी आपण खूप घेतली पाहिजे. आणि चारित्र्य संवर्धन जे आहे ते शाळेमध्ये घडतं, कारण की पालकापेक्षा शिक्षक जास्त बहुश्रुत आहे. कारण शिक्षकाचं वाचन, शिक्षकाचं चौफेर वाचन, आणि म्हणून चारित्र्याचं जे संवर्धन आहे ते या 6 ते 10 वयोगटामध्ये त्याचा पाया रचला जातो. सगळं चारित्र्य तेव्हा घडत नाही. तर चारित्र्याचं सुरुवातीचं जे असतं म्हणजे त्याला भीती न वाटणं, त्याला धोका आणि भीतीतला फरक कळणं, म्हणून मग त्याला सगळ्या प्रकारच्या कथा ऐकवणं, म्हणजे केवळ बोधकथा नाही तर त्याला शौर्य कथा ऐकवणं, त्याला गमतीशीर विनोदी कथा ऐकवणं, बौद्धिक काहीतरी खाद्य मिळेल असं कथा ऐकवणं, हे सगळं आपली जबाबदारी असते आणि शिक्षकाची ती भूमिका. नक्कीच खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम तुम्ही. आता मी पुन्हा म्हणेल की ह्याच्या पुढचा टप्पा 10 ते 14 आणि 14 ते 18, खरं तर हे वय कुमारवयीन, किशोरवयीन, पौगंडावस्था, शरीरामध्ये वेगवेगळे बदल हे विद्यार्थ्यांमध्ये होत असतात. अशा वेळी विद्यार्थी घडवताना शिक्षकांनी काय करावं? आता 10 ते 14 हा वयोगट असा आहे की कुमार वयाकडे, म्हणजे तो ज्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थाने ऍडोल्सन एज, त्यामध्ये शिरण्याचा आधीचा टप्पा आहे.
त्यामुळे तेव्हाच आपण म्हणून म्हटलेलं आहे की लालयत पंचवर्षांनी ताडयत दशवर्षांनी, म्हणजे 10व्या वर्षानंतर त्याला छडी हातात घ्या. आता छडी हातात घ्या म्हणजे काय, तर त्याला स्वतःच व्यक्त होण्याचं एक भान आलेलं असतं आणि त्याहीपेक्षा तो कुठेतरी त्याचा परिसर विकसित होत असतो, तो समाजाशी कुठेतरी जोडू पाहत असतो. मग अशा या समाजामध्ये त्याच्याबरोबर त्याला संगत चांगली मिळेल ना, या गोष्टींकडे शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. तो संगत चांगल्या लोकांची ठेवतोय ना, याच्याकडे शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. वर्गामध्ये सगळे मिळून चांगला विचार करता आहेत ना, किंवा एखादा व्रात्य मुलगा आहे पण त्या व्रात्य मुलाकडे जास्त लक्ष देणं आणि इतर मुलांवरती त्याचा, जसं आपण म्हणतो एक छोटासा नासका आंबा असतो, बिचारा सुरुवातीला त्यालाही कळत नसतं की आपण नाचतोय. 6 ते 14 वयोगट, 10 ते 14 असं असतं की तो मुलगाही अजाणता आहे, त्याला कळत नाहीये की समाजामध्ये हे वाईट आहे का चांगलं आहे, तो त्या नादाने जातोय. तर शिक्षकांचं इथे लक्ष असलं पाहिजे की चारित्र्य संवर्धनाकडे लक्ष देताना या वयामध्ये तो असंगाशी कुठेतरी संग करणार नाही ना, कारण त्याचं व्यक्त होण्याचं भान आपण कंट्रोल करू शकतोय अजून या वयामध्ये. कुमार अवस्थेमध्ये एकदा पोचल्यानंतर त्याचे विचार पक्के होतात. मॅडम मी पुढे बनेल की मग ही सगळी जबाबदारी फक्त पालकांची जबाबदारी काय म्हणता येईल आपल्याला? पालकांची जबाबदारी अशी आहे की 6.5-7 तासा व्यतिरिक्त तो जेव्हा घरात असतो आणि शेजारचे पाजारचे असतात, आपल्या शेजारच्या पाजारच्यांकडे समजा 4 जणांकडे वाईट सवयी असतील तर मुलाला त्या मुलाशी खेळू नको असं आपण नाही म्हणू शकत. पण पालकांची ही जबाबदारी आहे की तो आपल्या मुलावरती इतके चांगले संस्कार करायचे की तो शेजारच्या मुलावर सुद्धा स्वतःचा प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे पालकांची भूमिका अशी आहे की पालकांनी पालकांच्या आजूबाजूच्या कुटुंबांमध्ये ज्या गोष्टी आहेत तर तिथे तो असंगाशी संग करणार नाही ना. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मैत्री किंवा या गोष्टी नाही टाळू शकत, ते अजाणतं वय आहे. पण म्हणून चारित्र्य संवर्धन खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं, कारण मूल घडवताना जर तुम्ही एकदा चांगले संस्कारच केले की त्याला निदान ते तरी कळतं की बाबा तो जे करतोय ते चुकीचं आहे, मग तो स्वतःला त्यापासून. त्यामुळे पालकांची भूमिका पण महत्वाची आहे आणि त्याही बरोबरीने मी असं म्हणेन नुसतं पालक नाही तर नातेवाईकांची जबाबदारी पण खूप महत्वाची आहे. जर एकत्र कुटुंब समाज तर समाज, कारण आई वडील नुसते नाही, एकत्र कुटुंब पद्धती असेल तर काका असेल, काकू असेल, आजी असेल, आजोबा असतील, त्या सगळ्यांची ती जबाबदारी होते की मी असं वर्तन ठेवीन की जेणेकरून त्याच्यावरती चांगले संस्कार होतील. नक्कीच, बरोबर. पण आता मी ह्या पुढे म्हणेन की जेव्हा आपण विद्यार्थ्यांना घडवतो तर विद्यार्थी घडवण्याचे मला वाटते पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मूल आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा जो शिक्षक मूल समजून घेतो तोच विद्यार्थी व्यवस्थित घडवू शकतो असं मला वाटतं. याबद्दल आणखीन सखोल तुम्ही काय सांगाल? बघा, मला असं वाटतं की मूल घडवणं ही एक जबाबदारी आहे, पण मूल समजून घेणं मला असं वाटतं की तुमचं कोणीही असेल, म्हणजे शिक्षक असेल किंवा शिक्षिका असेल, मातृहृदयी राहिलं पाहिजे. आपण एक खूप मोठं वेगळं प्रोफेशन निवडलेलं आहे, त्यामुळे आपल्याला एक कुठेतरी जे घडणारं मूल आहे त्याला आपण जेव्हा आकार देतो आहोत, त्याच्या गरजा जेव्हा गरजांप्रमाणे त्याला घडवतो आहोत, तेव्हा मला असं वाटतं की आपलं हृदय हे मातृहृदयी असलं पाहिजे. मग तो शिक्षक असला तरी मातृहृदयी म्हणजे काय, आणि मला असं वाटतं मातृनेत्री असला पाहिजे. म्हणजे एकदा त्याने मातेच्या नजरेने सगळ्या गोष्टी आणि सगळ्या वर्गाला पाहायला सुरुवात केली की मला असं वाटतं की माते आणि मातेचं नेत्र म्हणजे काय, तर माता इतकी पटापट ऍब्झॉर्ब करत असते, म्हणजे आत्ता अर्ध्या तासापूर्वी बोलणारं मूल बोलत नाही. तर मला असं वाटतं आपल्याकडे सगळ्या शिक्षकांना हे पटकन कळतं की अरे हा कालपर्यंत बरा होता, आज गुमसुम आहे किंवा आज शांत. यालाच मातृहृदय म्हणतात, यालाच मातृनेत्र म्हणतात. तर या 2 गोष्टी जर आपण जवळ ठेवल्या तर मला असं वाटतं की मूल आपण सहज समजून घेऊ शकतो. प्रश्न फक्त एवढाच असा असतो की आपला स्पंज आहे मातृहृदय आणि मातृनेत्र, कारण आपण शिक्षक आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये तो एकदा स्पंज ऍब्सॉर्ब झालं की ते मूल असं आहे की नंतर त्याचा निचरा केला पाहिजे, नंतर त्या स्पंजची कपॅसिटी संपली तर दुसऱ्या मुलाला आपण समजून घेऊ शकणार नाही. त्यामुळे त्या मुलाच्यावर काहीतरी उपाययोजना करणं म्हणजे तो स्पंज परत आपला ताजा तवाना होईल, जेणेकरून पुन्हा हृदयी होऊन आपण त्यात ऍब्सॉर्ब करू शकतो. याच्यावर आता मी तुमचं ऐकल्यानंतर मला एक किस्सा आठवतोय. खरं तर आसनगावला एक जिम ट्रेनर आहेत, त्याचा मुलगा 2रीला होता
आणि त्याच्या शिक्षकांनी प्रश्न टाकला म्हणजे लेखी परीक्षेमध्ये की तुमचे बाबा बाहेर कामाला जाताना कोणते कपडे घालतात, पोशाखावर आधारित तो प्रश्न होता. ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालतात. पण त्या मॅडमनी ते उत्तर चुकीचं दिलं की तिला अपेक्षित काय होतं, शर्ट घालतात, पॅन्ट घालतात, असं काहीतरी अपेक्षित उत्तर असावं. तर विद्यार्थी असं जेव्हा वेगळं काहीतरी अनपेक्षित जेव्हा उत्तर देतात तर नक्कीच शिक्षकाने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे की त्यांनी असं का लिहिलंय. आणि मग त्या मुलाला असं वाटलं की माझे बाबा कामाला जातच नाहीत आणि मग तो घरी येऊन बाबांशी भांडायला लागला की नक्की तुम्ही कुठे जाता, ट्रॅक पॅन्ट घालून कुणीही कामाला जात नाही, मग तुम्ही असं कोणतं काम करता. म्हणजे इथे शिक्षकाची भूमिका हा नक्कीच खूप महत्वाची आहे की तिथपर्यंत ते गेलं पाहिजे. आणि म्हणून ते मातृहृदय ना, कारण आईच्या मनात संवेदना निर्माण होतात तेव्हा त्या शिक्षकाला पण प्रश्न पडला की अरे, आणि मातृहृदय झालं शिक्षकाचं की त्याला प्रश्न पडतोच की ह्या मुलाने वेगळं उत्तर का दिलं. बरोबर बरोबर. आता ह्या पुढे मी सांगेल की आपण जर वर्गात आलो तर वर्गामध्ये सगळी मुलं काही सारखी नसतात. काही मुलं खूप उद्धट असतात, उर्मट असतात किंवा आपण सांगितलेलं काही ऐकत नाहीत, कृतीमध्ये सहभागी होत नाहीत किंवा वर्ग डिस्टर्ब करतात, अशी सुद्धा मुलं असतात. मग त्यांना हाताळताना किंवा ते विद्यार्थी घडवताना आपण काय करावं असं वाटतं तुम्हाला? मुळात मला असं वाटतं की उर्मटपणा किंवा हा स्वभाव नाही, हा परिस्थितीजन्य निर्माण झालेला तात्पुरता कोणता तरी एक, ज्याला आपण विकार म्हणू किंवा अनेक आजारांमधला एक आजार आहे असं मला स्पष्ट वाटतं. कारण कोणतीही आई माझा मुलगा उर्मट व्हावा म्हणून जन्माला आल्यापासून संस्कार करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तो उर्मटपणा येण्याचं मूळ कारण शिक्षकांनी शोधलं पाहिजे. त्याला तो सप्रेस होत असेल, घरी त्याला व्यक्त होण्यासाठी कुठचंही साधन मिळत नसेल, घरी त्याला खूप कडक शिस्त असेल आई वडिलांची, त्याला उठता बसता नीट बस, अमुक कर तमुक कर अशा सूचना मिळत असतील, आणि मग त्याला एक कुठेतरी शिक्षक म्हणजे पालकापेक्षा त्याला शिक्षक जवळचा वाटतो आणि म्हणून तो तिथे मनसोक्त, मी त्याला उर्मटपणा म्हणण्यापेक्षा म्हणेन की तो तिथे मनसोक्त जगतो अचानक. आणि मग त्याचं जर कारण शोधून काढलं तर त्याला तुम्हाला लक्षात येईल की त्याचं कारण वेगळं आहे, ते परिस्थितीजन्य कारण आहे, ते शोधा, तो मुलगा आपोआप सरळ होईल. म्हणजे त्याला मारून शिक्षा करून काही उपयोग नाही, त्याला प्रश्न विचारा, त्याच्याशी संवाद साधा, म्हणजे आपल्याला कळेल की तो उर्मट का आहे आणि का झालाय. नक्कीच. पण काही मुलं अशी असतात की खूपच शांत असतात, अबोल असतात, की काही विचारलं तरी ते उत्तर देत नाहीत किंवा कुणाशी बोलत नाहीत. काही एखाद दुसरं मुलं म्हणजे प्रत्येक बॅच मध्ये असतं असं मी नाही म्हणणार, पण माझ्या सर्व्हिसमध्ये म्हणजे माझ्या समोर आलेलं ते आव्हान म्हणेल मी की एक नेहा पासवान नावाची मुलगी उत्तर प्रदेशाची होती. ती इयत्ता 5वी पर्यंत पहिली म्हणजे तिचा जन्मच इथे झालेला महाराष्ट्रात, परंतु ती बोलत नव्हती आणि त्याच्यामुळे तिला मराठी व्यवस्थित बोलता येत नव्हतं, ती हिंदीतच बोलायची. पण ते बोलणं इतकं कमी की मला वाटतं दिवसभरामध्ये वर्गामध्ये ती 5-6 शब्द सुद्धा बोला, हा ना एवढं सुद्धा, आणि तेवढं सुद्धा बोलताना तिचा तोंड कंटिन्यू बंद राहायचा. आणि मग ती जेव्हा बोलायची तेव्हा तिच्या तोंडाला खूप उग्र घाणेरडा असा वास यायचा. म्हणजे ती शिक्षकांशी बोलायची असं नाही तर ती मुलांशी सुद्धा बोलायची नाही. मग मी म्हटलं की ही एवढी शांत का, म्हणून मग मी तिच्या घरची जरा चौकशी केली तर घरात सगळं व्यवस्थित. पण नंतर अगदी मुळाशी गेल्यानंतर मला असं कळलं की तिच्या आईला एकामागे एक 4 मुली झाल्या आणि त्याही 1-1 वर्षाच्या, म्हणजे अंतर 1च वर्षाचं. हिचा दुसरा नंबर, आणि आईने लहानपणी तिला खूप मारलं म्हणून ती घरामध्ये सुद्धा अबोल, वर्गामध्ये सुद्धा अबोल. तर अशी अबोल मुलं असतात, त्यांना बोलतं करण्यासाठी किंवा असे काही वेगळ्या प्रकारची मुलं असतात, त्यांना घडवण्यासाठी आपण काय करू शकतो? शांत मुलं की जे कृतीत सहभागी होत नाहीत पटकन. अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आधीच्या प्रश्नाला की उर्मट मुलं हा परिस्थितीजन्य प्रकार आहे, पण त्याच्या उलट 2 गोष्टी असू शकतात की एखादा मूल शांत आहे तर तो स्वभाव असू शकतो. म्हणजे आपण ज्याला जेनेटिकली म्हणतो की इंट्रोवर्ड आणि आउटवर्ड एक्स्ट्रोवर्ड अशा प्रकारचे स्वभाव असतात. तर मे बी पालक इंट्रोवर्ड असू शकतात आणि त्यामुळे ते मूल शांत, म्हणजे तू ज्योतिताईंनी जो उदाहरण दिलं ते वेगळ्या प्रकारचं आहे, ते परिस्थितीजन्य. पण मला असं वाटतं की अशा मुलांना बोलतं करण्यासाठी खूप वेगवेगळी माध्यमं आहेत. आता जसं तोंडाला वास येतो तर तिला कॉम्प्लेक्स असू शकतो, तिला न्यूनगंड असू शकतो, की कुठेतरी मुलांनी तिला कधीतरी याची जाणीव करून दिलेली असू शकते की बाबा ही जवळ आल्यानंतर नकोशी वाटते.
तर यासाठी मला असं वाटतं की वेगवेगळी माध्यमं, तिला चित्र काढायला देणं, तिला बागेमध्ये बसली असेल तर नुसतं बसायला देणं. जसं आपण म्हणतो की एखाद्या वेळेस पटकन ती काहीतरी तिच्या स्मरणातलं बघेल आणि पटकन काहीतरी व्यक्तही होईल. त्यामुळे शांत आणि अव्यक्त आणि अबोल याच्यामध्ये 3 टप्पे आहेत असं मला वाटतं, की ते परिस्थितीजन्य कधीतरी ज्योतिताईंनी सांगितलं तसं असू शकतं, पण स्वभाव पण असू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलाने खूप भडाभडा बोललं पाहिजे किंवा सतत रस्त चैतन्य आपण म्हणतो तसं असलं पाहिजे अशी अपेक्षा करणं पण चूक आहे. अनेक मुलं ही स्वतःहून अबोल आणि शांत असू शकतात. त्यांना त्यांच्या कोशामध्ये राहू दे. ती घडतायत ना, फक्त ती व्यक्त होतायत ना, ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आकलन होत आहे ना शिकवल्याचं, किंवा त्यांना त्यांचे विचार चांगले होत आहेत ना, याकडे आपण लक्ष द्यावं. त्याला जाणून बुजून जबरदस्तीने खूप बोलायला इतर मुलांसारखं लावायची गरज नाही. नक्कीच. पुन्हा वर्गामध्ये आपण जेव्हा बघतो त्या वर्गांमध्ये आता हे सगळे मी विद्यार्थ्यांचे प्रकार शक्यतो घेते, की दिव्यांग विद्यार्थी असतात. मग दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवणं हे खरं तर शिक्षकाची कसोटी असते, कारण की वेगवेगळे प्रकार त्यात असतात आणि इतर मुलांबरोबर दिव्यांग मुलांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवणं आणि त्याला घडवणं ही खरी कसोटी असते. मग अशा वेळी शिक्षकांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी काय करावं? मुळात एक लक्षात घ्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण चुकून आणि कायम सिंपती दाखवतो, म्हणजे सहानुभूती दाखवतो प्रत्येक वेळेस. म्हणजे तो मुलगा अगदी उठताना, बाकामधनं चालताना, मग त्याचं दप्तर, तो वर्गात आला, अमुक केलं तमुक केलं, तर त्यांना सिंपतीची गरज नाहीये, त्यांना एम्पथीची गरज आहे. आणि त्यांना सहअनुभूती म्हणजेच काय, तुम्ही अनुभव करून पहा. म्हणजे जसं आपण म्हणतो की 2 मिनिटं डोळे बंद झाले, पण जेव्हा आपण अर्धा तास डोळे बंद ठेवतो तेव्हा आपल्याला पण हळूहळू कळायला लागतं. आपल्याला दिशा कळलेली असते, आपल्याला कळतं माझ्या घरामध्ये लाईट गेल्यानंतर आपण काय करतो. मेणबत्ती आपण लाईट नसताना आणतो, आता मोबाईल आले, पण पूर्वीचा काळ होता तेव्हा आपल्याला माहिती असायचं की या कोनाड्यामध्ये अमुक ठिकाणी मेणबत्ती ठेवलेली आहे. याचा अर्थ त्यांना तो 6th सेन्स दिलेला आहे, त्यांना इतर गोष्टींची खूप जाणीव आहे. त्यामुळे तुम्हाला एकदा सहअनुभूती कळली, तुम्हाला एकदा एम्पथी कळली की त्यांना जगू द्या त्यांच्या पद्धतीने नॉर्मल. तुम्ही खूप काही वेळ त्याने मदत मागितली तर द्यायची, तोपर्यंत द्यायची नाही. त्यामुळे तो 2+2 हे 4 गणित इतर मुलं जर 2 दिवसात करायला लागली तर तो 8 दिवसांनी करेल. आणि पेशन्स, त्यामुळे एम्पथी आणि पेशन्स 2 गोष्टी. बाकी त्याला खूप काही वेगळं आहे असं आपणच आपल्या नजरेतनं अनेक वेळा वर्गाला भासवून देतो. तर दाखवू नका. तो तुम्हाला सांगेल की बाई माझं दप्तर मला उचलता येत नाही, कोणाला तरी सांगा. तोपर्यंत आता ह्याचं दप्तर आजपासून हा उचलणार आहे ह्याची ड्युटी आपण लावायची गरज नाही. त्याला व्यक्त होऊ दे, तो सांगेल, तिथेच आपण मदत करावी. ती सहअनुभूती आहे, ती एम्पथी आहे, सिंपथी दाखव. नक्कीच नक्कीच. म्हणजेच काय, तर आपण जे बोलतो की डिसेबल मीन्स आपण जे म्हणतो की डिफरंटली एबल, या दृष्टीने जर आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल असं मला वाटतं. आता जर आपण बघितलं तर खरं तर यापुढे मी घेऊन जाते तुम्हाला की काळ बदलतोय. आता परिस्थिती पण आता कोरोनामुळे खूप वाईट अवस्था झाली आणि तंत्रज्ञानाचं झालेला आहे. आणि त्यांनी आपले बदल केले पाहिजेत. काही गोष्टी आपल्याला येत नसेल तर त्या आपण शिकून घेतल्या पाहिजेत, नाहीतर शिक्षक डिलीट होतोय की काय यासारखी भीती सुद्धा निर्माण होऊ शकते. तर मला काय म्हणायचं की विद्यार्थी घडवतो त्यावेळेला हे जे आधुनिक तंत्रज्ञान जे आलेलं आहे, या तंत्रज्ञानाचा कितपत उपयोग होतो असं तुम्हाला वाटतं? मुळात आधी मला असं वाटतं शिक्षक हद्दपार नाही होणार, कारण की तो संबंध आहे, देवाणघेवाण आहे. बघा, शिक्षण म्हणजे देवाणघेवाण आहे, म्हणून आपण त्याला अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हटलेलं आहे. ती प्रक्रिया होते, ती एकमेकांशी जोडलं जाण्याची जी प्रक्रिया होते, त्यातनं शिकण्याची क्रिया होते. म्हणजे क्वांटम मेकॅनिझम आपण जर बघितलं तर आपल्याला त्या अणुरेणूच्या पलीकडे जे काही आहे तो तिथे भावबंध निर्माण होतो. मग तो घरात रात्री असणारा मुलगा तुमचा ऐकतो, तर तो का ऐकतो? त्यामुळे तंत्रज्ञान आलं म्हणजे शिक्षक हद्दपार होणार नाही. 100% कितीही काळ असू दे. अमेरिका तंत्रज्ञान आपल्या आधीपासून हजारो, म्हणजे म्हणतात तसं काही वर्ष वापरते, पण तिथेही अजून शिक्षक आहे. आणि दुसरं महत्वाचं मला असं म्हणायचंय की तंत्रज्ञान हे कृत्रिम आहे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
की कितीही रोबोट आपण तयार केले तरी तो रोबोट आहे हे आपल्याला माहिती आहे. ती जी गोष्ट होती की तो रोबोट त्याचं दुःख नाही जाणून घेऊ शकत, बाकी त्याला सगळं द्यायचा. आई जे जे करायची, दुधाचा ग्लास देणं असू दे, बिस्किट देणं असू दे, काही असू दे, पण तो धडपडला तर डोळ्यात टचकन नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा वापर जो आहे ते तंत्रज्ञान पूरक आहे, ते मारक नाहीये, ते पूरक आहे. शिक्षकाच्या शिकवण्याला ते 100% पूरक आहे. त्यामुळे आपल्याला भौगोलिक दृष्ट्या ज्या ज्या मर्यादा येतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा, जसं गडचिरोलीच्या मुलाला तो समुद्र इमॅजिनच करू शकत नाही, आणि जर तंत्रज्ञान आपल्याकडे आहे तर त्याला आपण खूप सुंदर लाटा येत असलेला समुद्राचा व्हिडिओ दाखवला तर तो व्हिज्युअल क्वेश्चननी ते व्हिज्युअलाइज करू शकतो की अरे हा समुद्र आहे. त्यामुळे शिक्षकांनी पण, मला असं वाटतं की अध्यापन प्रक्रिया व्हायच्या आधी जर वर्गात तंत्रज्ञान आलं तर ते मारक असेल. मला आधी त्याला भूगोलामध्ये भूगोलातल्या नद्या, सरोवर या सगळ्या संकल्पना जेव्हा मी त्याला आधी समजावून सांगेन फिजिकली, तेव्हा त्याला ते तंत्रज्ञान आणि त्याला तो व्हिडिओ हा पूरक ठरणार आहे. तो न करता आपण डायरेक्ट ई लर्निंगचा भूगोलाचा 3रा पाठ आणि जलस्रोत असे जर ई लर्निंगच्या माध्यमातून पडद्यावर लावले आणि शिक्षक तिथे म्यूट बसला आणि त्या व्हिडिओतला माणूस बोलायला लागला तर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी तंत्रज्ञान 100% शिकून घ्यायचं आहे, पण त्याचा टप्पा शिक्षकांना माहिती पाहिजे. तो टप्पा जर परफेक्ट कळला की ही संकल्पना शिकवताना कोणत्या टप्प्यावर मी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, तर तंत्रज्ञान पूरक ठरेल, नाहीतर ते मारक ठरू शकतं. आणि मग कुठेतरी विद्यार्थी टेक्नो सॅव्ही व्हायच्या ऐवजी कुठेतरी टेक्नॉलॉजीला बळी पडू शकतो. त्यामुळे त्याला सुद्धा आधी कळतं, म्हणून तो आधी गोष्टी 4 आईला विचारेल, मग त्याचं माहिती कळल्यानंतर तो त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिल. नाहीतर त्याला नुसता व्हिडिओ लावून दिला तर तो अजाणतेपणे पाहिल. त्यामुळे शिक्षकांनी ते टप्पे ओळखावे, तंत्रज्ञानी व्हावं, तर तंत्रज्ञान पूरक करावं आणि ते समजून उमजून करावं, म्हणजे ते मारक ठरणार नाही. नक्कीच, छान सांगितलं मॅडम तुम्ही. आता मी पुन्हा शाळेचा जो बाह्यांग असतो, बाह्य परिस्थिती असते, मैदान किंवा 10 मानकं म्हणतो आपण, किंवा अनेक भौतिक सुविधा असं आपण समजूया, तर या सगळ्या गोष्टीचा विद्यार्थी घडवताना कितपत प्रभाव पडतो आणि कसा प्रभाव पडतो, आणि समजा त्या एखाद्या शाळेमध्ये नसतील तर त्याचा देखील त्यावर काय उपाय ते देखील सांगा. आता सहज गंमत म्हणून मला सांगते, मला असं वाटतं की व्यक्तिमत्व घडवणं आणि चारित्र्य घडवणं या 2 गोष्टींसाठी साधनांची गरज नाहीये. म्हणजे कोणत्या अर्थाने मी म्हणते की अमुक 10 साधनच हवीत म्हणजे हे होईल. मला असं वाटतं की शाळांमध्ये जेव्हा एपीजे अब्दुल कलाम कट्टा, वाचन कट्टा, तर त्यामागे भूमिका तीच होती की 10 बाय 10 खोलीची असलेले वाचनालय माझ्या शाळेमध्ये नाही, म्हणजे ती भौतिक सुविधा नाही. याचा अर्थ माझ्या शाळेमध्ये वाचनच होणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आपण त्याची एक छोटी कल्पना एका पेटीमध्ये आणली आणि पेटीमध्ये आपण सांगितलं पुस्तकं ठेवा, मधल्या ती एखाद्या शाळेत तुमच्या झाड असेल त्या झाडाला एक पार बांधा, त्या पारावर ठेवा, आणि मुलांनी पुस्तकं फाडली तर त्याला वेगळ्या पद्धतीने करा. तर मुलांनी, मी सांगितलेलं होतं की ज्या शाळेमध्ये एखादं पुस्तक खूप चाळून जेव्हा लवकर जीर्ण होईल त्या शाळेला जास्त मार्क दिले पाहिजेत शाळा सिद्धीमध्ये. त्यामुळे बाह्य, असं वाटतं की भौगोलिक साधनं आणि त्याची कमतरता याचं मूल घडवताना खूप परिणाम होत नाहीत. कारण की एक आहे, आता पुस्तकच नाही तर मला असं वाटतं की आज मला त्याच्यावर बोलायची गरज नाही, कारण समाज सहभाग हा विषय एसएमसी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी इतका उत्तम केलेला आहे. आणि म्हणून एपीजे अब्दुल कलाम वाचन कट्टा हे दिलेलं म्हणून उदाहरण आहे की कुठचंही मोठं भौतिक साधन नसताना आपण एका पेटीमधून तो वाचनाचा, ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त संस्कार मुलांवर होतात, तो उभा आणि सगळ्यांच्या मनातली ती भीती काढून टाकली की त्याच्यासाठी मोठ्या संसाधनाची गरज नाही. नक्कीच, शिक्षकांनी खूप मोठा खरा तर समाज सहभाग जसा जमेल तसा जमा करून शाळा ही अतिशय, म्हणजे आपण संपूर्ण देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या शाळा या काही वर्षांमध्ये खूप झपाट्याने अतिशय सुंदर अशी प्रगती हे महाराष्ट्राच्या शाळांची झालेली, आणि यात शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. खूप छान कार्य त्यांनी केलेलं आहे. पण हे करत असताना आता एकच थोडंसं फक्त आधीच्या याला जोडून सांगायचंय की भौतिक साधन, कारण अनेक शाळा अशा आहेत की भौतिक साधनांनी इतक्या सुसज्ज आहेत, म्हणजे आपण जर अनुदानित शाळा बघितल्या
किंवा प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या शाळा बघितल्या, मजा अशी आहे, मला असं वाटतं की मानसिकता, मी जे पुस्तकाचं उदाहरण मुद्दाम दिलं, तर त्या संसाधनांचा मुक्त वापर आणि त्या संसाधनांबद्दलचे नियम हे कदाचित कडक आणि चुकीचे असतील तर ते मात्र त्यांच्या व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकासाला मारक ठरू शकतात. त्यामुळे त्या पेटीचा वापर आपण सांगितलेलं होतं, विद्यार्थ्यांनीच त्याचे नियम तयार करा. तर विद्यार्थ्यांनी अनेक शाळांनी खूप सुंदर नियम तयार केले आणि त्याचा आपल्याला रिपोर्ट असा होता की खूप छान, एकही पुस्तक हरवलं नाही अनेक शाळांमध्ये. त्यामुळे भौतिक साधनं तुमच्या शाळांमध्ये जर असतील, खूप छान आहे ते असतील, तर त्याचे नियम मात्र असे खूप उगाच काटेकोर आणि कडक करू नका. म्हणजे उदाहरणार्थ एक गंमत म्हणून की पुस्तक वाचायला देतात आणि वाचतानाच शिक्षक इतकं दम मारून सांगतो की याची सगळी गोष्ट तू मला उद्या येऊन सांगायचीस. त्या पुस्तकातला आनंद हिरावू नका, त्याला वाचू दे, तो वाचून सोडून देतो. अनेक पुस्तकं अशी आहेत की वाचतो आपण, सोडून देतो, ती कुठेतरी मनात रुजून बसलेली असतात, कोणत्या ना कोणत्या तरी काळात कधीतरी त्यातलं वाक्य आपल्याला आठवतं. त्यामुळे संसाधनांचा वापर सुद्धा कसा करायचा हे जर आपण शिकून घेतलो तर मला असं वाटतं की मूल घडवताना नक्कीच या संसाधनांचा सकारात्मक वापर सुद्धा जर असतील तर आपण नक्की करू शकतो. त्याचे नियम काटेकोर करायचे नाहीत. नक्कीच. आणि आता तर खूप छान साहित्य हे प्रत्येक शाळेला पुरवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा खूप छान उपयोग खरं तर विद्यार्थी देखील करतात आणि शिक्षक देखील करतात, म्हणजे करून घेतात. पृथ्वीयुक्त शिक्षण वगैरे जे आहे त्यातून खूप छान घडतंय सध्या. आता मी थोडासा विषय बाजूला नेईल की वेगळा, की आपण बघतो की शहरांमध्ये विविध माध्यमांच्या शाळा असतात. कधी कधी असंही होतं की आता समजा माझं शहापूर सारखं गाव आहे, तिथे हिंदी मिडियमची शाळा नाही आणि एक उत्तर प्रदेशातून कुठलं तरी कुटुंब आलंय तिथे राहायला, त्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकवायचंय पण तिथे शाळाच नाहीये. त्याच्यामुळे मग तो काय करतो व्यक्ती की त्याला एकटा मराठी मीडियम मध्ये टाकतो किंवा इंग्रजी मीडियमच्या माध्यमाच्या शाळेमध्ये टाकतो. मग मातृभाषा जी आहे किंवा शिक्षणाचं माध्यम हे विद्यार्थी घडवताना कितपत प्रभावशील असतं, कितपत त्याचा परिणाम होतो? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शाळेचं जे माध्यम आहे ते माध्यम विषय शिकवण्याचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे गणिताच्या भाषेत शिकवलं गेलं पाहिजे, गणिताला पण भाषा आहे, भूगोलाची एक भाषा आहे, मातृभाषा म्हणजे मराठी, जे माध्यम भाषा असेल ती इंग्रजी, पण त्याच्या व्यतिरिक्त शाळा खूप आहे ना. म्हणजे सुरुवातीची प्रार्थना असेल, आपण मुलांशी करत असलेला संवाद असेल, मधल्या सुट्टीमध्ये मिड डे मील वाटताना आपण त्यांच्याशी करत असलेला संवाद असेल, किंवा एखादा क्रीडेचा म्हणजे क्रीडा विषयक तास असेल आणि आपण मैदानावर नेलो, तर या इतर वेळेमध्ये आपण जर त्यांची मातृभाषा आपल्याला येत असेल आणि आपण त्याच्याशी संवाद साधला, म्हणजे त्याला मिड डे मील देताना जर असं आपण म्हटलं आ बेटा ले और अच्छी तरह से खा ले. आता मी जे मातृहृदय म्हटलं, तर मातृहृदय कुठे आहे? शेवटी मातृभाषेमध्ये आहे. तर मूल घडवताना मला असं वाटतं की शिक्षणाची माध्यम भाषा अडचण ठरत नाही, कारण तो शिकत जातो. तुम्ही त्याला एकदा अ आ इ शिकवलं, त्याला एकदा एबीसीडी शिकवलं की तो कुठेतरी शिकतो. पण त्याला जर व्यक्तिमत्व पण आणि चारित्र्य संवर्धन पण करायचं असेल तर ते मात्र मातृभाषेतून होतं. आणि मला असं वाटतं की असे खूप छोटे छोटे प्रसंग असतात, तेव्हा वापरा त्याची मातृभाषा, जेणेकरून त्याला त्याच्याच मातृस्थळी असल्याचा आनंद आपण शाळेमध्ये देऊ शकतो. आणि मग तोच हळूहळू 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 8 महिन्यांनी ले बेटा ये ले अच्छी तरह से खा, तर तो उत्तर देतो हा मॅडम खातो. तो तुमच्या भाषेशी पण खूप छान लहान वयामध्ये विरघळून जातो. त्यामुळे माध्यम भाषा आहे ही शिकण्यासाठी आहे, विषय शिकण्यासाठी आहे. पण शाळेतला उरलेला वेळ आपण मातृहृदयी झालो तर मातृभाषा त्याची वापरा, तो आपसूक तुमच्या भाषेकडे वळेल. कारण चारित्र्य संवर्धन आणि हे मातृभाषेतनं होतं, मातृहृदय असेल तर ते आपोआप होईल. आता पुन्हा एक वेगळं सांगेन मी, पुढे नेते तुम्हाला, की काही मुलं शाळेमध्ये अनियमित असतात आणि अनियमित असल्यामुळे ते अभ्यासामध्ये मागे पडतात. मागे पडल्यावर आपण त्यांच्यावर उपचारात्मक अध्यापन जे आहे हे शाळेच्या वेळे व्यतिरिक्त घेतो. पण ही जी मुलं असतात ना, ह्यांना शाळेची विशेष गोडी नसते. कधी कधी काही मुलांना गोडी असते पण त्यांची परिस्थिती नसते शाळेमध्ये तेवढा वेळ बसण्याची. मग अशांचं ठीक आहे, पण जे शाळेमध्ये शाळेच्या वेळे व्यतिरिक्त बसू शकत नाहीत, मग अशांसाठी गोडी कशी निर्माण करता येईल, त्यांची मानसिकता कशी निर्माण करता येईल आणि त्यांना कसं घडवता येईल? आता मुळात कसं आहे की आधी मुळात हे लक्षात घ्या, कितीही आपण
100% एनरोलमेंट म्हटलं तरी सुद्धा प्रत्येकाची परिस्थिती आपण मात नाही करू शकत. तरी महाराष्ट्रामध्ये एनरोलमेंट रेशो खूप चांगला आहे, पण तरी सुद्धा जो काही उपेक्षित वर्ग आहे किंवा उपेक्षित मूल आहे तर त्याच्यापर्यंत शाळा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की माझी शाळा आणि माझ्या शाळेत तो नाही येऊ शकत, पण आपण एकदा उत्तम स्पंज व्हायचं ठरवलं आणि आपल्याला एखादी आपली गाडी जाताना किंवा आपण रस्त्यावरनं चालताना किंवा आपल्या गावामध्ये आपल्याला कुठून तरी बातमी आली की बाबा एक पाला आलेला आहे किंवा पाड्यावर एक कुटुंब राहायला आलेलं आहे, त्यांच्याकडे 2 मुलं आहेत, 6 महिने काम करणार आहेत, मग पुढे जाणार आहेत. मला असं म्हणायचंय की अनेक साऱ्या एनजीओज अशा आहेत की जर त्यांचं ध्येयच असं असतं की इफ स्टुडंट कांट गो और रीच अप टू द स्कूल देन स्कूल शुड रीच अप टू द स्टुडंट. त्यामुळे मला असं वाटतं की या एनजीओची माहिती शिक्षकांनी ठेवली पाहिजे, कारण त्या मुलाच्या गरजा वेगळ्या आहेत. अन्न ही त्याची प्राथमिकता आहे किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला सांभाळणं ही त्याची प्राथमिकता असू शकते. बघा, सगळ्यावर आपण मात नाही करू शकत आणि त्याच्यामध्ये त्याला जर शिक्षण पोचवायचं असेल तर शिक्षकांनी, जे मी म्हटलं मगाशी, बहुश्रुत असलं पाहिजे. तर माझ्याकडे अशा एनजीओची लिस्ट तयार पाहिजे, माझ्याकडे माझं निरीक्षण शक्ती इतकी, किंवा गावामध्ये मी राहत असेल तर माझं कान बहुश्रुत असले पाहिजेत. मी विचारलं पाहिजे की असं कोणता पाला आलाय का, एखादं मूल तुम्हाला दिसतंय का की जे शाळेमध्ये येत नाही. प्रत्येक वेळेस अट्टाहासाने शाळेतच आणणं हे नक्की प्रायोरिटी आपली असली पाहिजे, पण जर मर्यादा असतील आणि ते येऊ शकत नसेल तर एनजीओच्या माध्यमातून का होईना तो अक्षर ओळख त्याची झालं. कारण एनजीओकडे जे प्रोफार्मा आहेत किंवा त्यांच्याकडे जे शिक्षणाचा त्यांनी तयार केलेला एक खेळ पद्धतीतनं शिक्षण, त्यांच्या गरजा ओळखून त्यांनी तयार केलेला जो अभ्यासक्रम आहे याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. शेवटी एनजीओ हे शासनाच्या विरुद्ध नाही, या 2 गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे एनरोलमेंट त्याची झाली नाही, पण त्या एनजीओ मध्ये तो 2 तास जातो याचं दुःख करण्याचं कारण नाही, त्याचा आनंद निर्माण झाला पाहिजे आणि याकडे आपलं लक्ष झालं पाहिजे. एनजीओशी संवाद साधला पाहिजे की तुम्हाला जर असं वाटलं की ह्याच्यात त्या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हळूहळू जर कमी होत गेल्या तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा, माझी जवळच शाळा आहे, तुम्ही कधीही मला सांगा, मी त्या मुलाला माझ्या शाळेमध्ये प्रवेशित करेन. पण तोपर्यंत त्याचं शिक्षण चालू राहील याच्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे. अट्टाहासाने 6 तास तो शाळेला नाही देऊ शकत. त्या मर्यादांची जाणीव आणि त्याचं भान मला असं वाटतं एक समाजातील घटक म्हणून आपण ठेवलं पाहिजे. नक्कीच. आता आपण बघतो की खरं तर सिग्नलच्या ठिकाणी सुद्धा बरीचशी मुलं असतात की ती शाळेत जात नाहीत आणि मग एनजीओच्या माध्यमातून आता ठाण्याला सुद्धा सिग्नल शाळा सुरू केली किंवा ऊसतोड कामगारांची मुलं बघितली. खरं तर हे डोंबारी वगैरे जे असतात, भटकी जात आहे, ही डोंबारीची मुलं असतात की ही शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहतात. काही जण परिस्थितीनुसार, आपण म्हणतो बालमजुरी गुन्हा आहे, पण तरी सुद्धा आपण बघतो उघड्या डोळ्यांनी की काही परिस्थितीने इतके बेजार आहेत की त्यांना त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि ते करावंच लागतं. मग असे विद्यार्थी देखील घडवणे हे समाज ऋण म्हणून आपल्या सगळ्यांचं, समाजाचा घटक म्हणून एक कर्तव्य आहे. मग अशा मुलांना काही वेगळ्या संधीच्या मार्फत देखील आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात किंवा त्यांना घडवता येईल का? नक्की घडवता येईल. आणि थोडंसं कसं आहे, मला असं वाटतं की याला दुसरा अँगल पण आहे. म्हणजे जसं डोंबाऱ्याचं मूल वगैरे, प्रत्येक वेळेस काय होतं, आपण शाळाबाह्य मूल म्हटलं की ते अत्यंत गरीब परिस्थिती आहे आणि म्हणून शाळेत घेत नाही, हा एक कुठेतरी करून घेतलेला आहे. मला असं वाटतं की अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकतं. तर त्याला या सिग्नल शाळा किंवा एनजीओज मी म्हटलं तसं हातात हात घालून पुढे जाऊ शकतो. पण एखादा, म्हणजे मला आठवतंय की आमच्या गावाच्या जवळ एक आंबट आळी होती आणि आता त्या आळ्या सुद्धा हळूहळू नामशेष होत चाललेल्या आहेत. पण त्या, आपण पूर्वी जर आपल्याकडे असलेल्या घागरी किंवा कळस बघितले असतील तर त्याला एक ठोके मारलेले असायचे आणि त्यात ते स्किल आहे. आता त्या मुलाला त्या स्किल मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे आपण नुसतंच बोलाची कडी म्हणतो की अरे व्यवसाय शिक्षण मुलांना दिलं पाहिजे, पण मला असं वाटतं की तो समजा एखाद्या एनजीओ मध्ये 2 तास रात्रशाळा किंवा थोडा वेळ जाऊन अक्षर ओळख आणि हे करून घेऊ शकत असेल आणि त्याला असं वाटत असेल की माझ्या कुटुंबातलं हे सगळं कौशल्य मला टिकवलं पाहिजे आणि मला त्याच्यामध्ये आनंद मिळतोय, आणि जर त्याने त्याच्यातल्या काही काळ त्याला जर तिथे घालवायचा असेल, म्हणून तर आपण मुक्त विद्यापीठ सुरू केलं की बाबा एखादा गायक आहे आणि त्याची मुलगी जन्माला आलीये, ती सूरच घेऊन जन्माला आलीये. आता तिला 6-7 तास शाळा, मग क्लास, मग ते जे दुष्टचक्र सुरू होतं त्याच्या पलीकडे जर त्याला असं वाटत असेल की त्यापेक्षा या मुलीने 6 तास रियाज केला
तर ओपन स्कूलिंग आहे, म्हणजे त्याचं आपलं मूळ आधी शिक्षण म्हणजे काय. महात्मा गांधीजींनी पण बुनियाद शिक्षण आणि व्यवसाय शिक्षणाला जे महत्व दिलं, तर शाळांमध्ये अभ्यासक्रम जोपर्यंत व्यवसाय शिक्षणाशी सांगड घालत नाही तोपर्यंत या सगळ्या मुलांचा, केवळ गरिबी हे कारण नसतं, कधीतरी अनेक प्रतिभावान मुलांमध्ये सुद्धा असा ओढ, किंवा आपण जे होम स्कूलिंगकडे आता येताना बघतायत त्याचं कारण वेगळं आहे. त्याला प्रतिभेने देवाने काहीतरी वेगळं दिलंय आणि त्याचा विकास कुठेतरी पालकांना करायचा आहे. तर सगळेच प्रतिभावान नाही, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही की होम स्कूलिंग सुरू झालं म्हणजे आता सगळीच मुलं घरी बसून शिकतील, असं होत नाही. नक्कीच नक्कीच. की या सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, एवढी आपली जबाबदारी आहे. नक्कीच. आता आपण बघतो की काही ग्रामीण भाग आणि शहरी भाग, कारण की परिस्थिती वेगळी आहे, परिसर वेगळा आहे. मग ग्रामीण भागातील मुलं, शहरी भागातील मुलं, पालक साक्षर असलेली मुलं, पालक निरक्षर असलेली मुलं, पालकांची शिक्षणाविषयीची आस्था असणारे पालक आणि शिक्षणाविषयीची अनास्था असणारे पालक, या सगळ्या परिस्थितीचा मूल घडवताना कसा परिणाम होतो आणि त्याच्यावर काय करता येईल शिक्षक म्हणून, म्हणजे मला काय करता येईल? आता मुळात मला असं वाटतं की बघा, निरक्षर आणि साक्षर पालक, मी मूल घडवण्यासाठी हा मुद्दा माझ्या दृष्टीने अत्यंत गौण आहे. कारण जर म्हणजे आता मी माझी आई बघितली तर माझ्या आईला 7वी पर्यंत शिक्षण घ्यायचं संधी मिळाली, त्या काळामध्ये पाठी भावंड होती, आणि पण मी घडले ना. तर मूल घडवणं जे आहे तर तिथे साक्षर निरक्षर असा काही काय होतं, फक्त NITचा क्लास किंवा स्पर्धा परीक्षांचे क्लासेस कोणते आहेत हे एखादा शिकलेल्या पालकाला पटकन कळतं, न शिकलेल्या पालकाला ते थोडं उशिरा कळतं, एवढाच फरक असतो. त्यामुळे मूल घडवताना मला असं वाटतं साक्षर निरक्षर हा मुद्दा कुठेही येत नाही. ग्रामीण आणि शहरी भाग म्हणाल तर त्याच्यामध्ये असं असतं की ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधांचा, मला असं वाटतं सोयी सुविधाचा अभावापेक्षाही, कारण त्याच्यावर मात करून आपण अनेक जण बघितलेले आहेत की आज IAS आहेत, त्यातले 90% लोक आपण बघितली तर ग्रामीण भागामधली होती, की ज्यांना समजलं या शहरात मराठी शाळेतील, जिल्हा परिषदेच्या शाळेतली. बरोबर आहे, आणि ती उठून शहराकडे गेली आणि त्यांनी तिथे IAS अभ्यास केला. त्यामुळे मला असं वाटतं फक्त एवढंच आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये चारित्र्य संवर्धन करताना मात्र धोका शहरी भागामध्ये जास्त आहे. कारण पालक 100% घराबाहेर आहे. म्हणजे 100% म्हणजे मी कोणत्या अर्थाने म्हणते, तर जे 12 तास मूल जाणतेपणी जिवंत असतं, आपण ज्याला म्हणतो की ते जागं असतं, त्याला सगळं घ्यायचं असतं, तेव्हा पालक नाहीत. आणि मग त्याला तिथे तंत्रज्ञान आहे, मग मी मगाशी जे म्हटलं की ते त्याला मारक तंत्रज्ञान आहे, त्यामुळे तिथे मात्र पालकांची जबाबदारी खूप वाढते आणि म्हणून त्या शाळांची जबाबदारी जास्त वाढते. कारण ग्रामीण याच्यामध्ये कसं शिक्षकाला निदान ते माहिती असतं की 6 वाजल्यानंतर मूल आपल्या पालकाकडे राहणार आहे. अगदी घरात आई बाबा नसतील तरी आजी आजोबा असणार आहेत, पण इथे त्या आईला शहरातल्या माहिती असतं की 6 नंतर पण ते परत पाळणा घरातच जाणार आहे किंवा एकटंच कुलूप उघडणार आहे आणि शेजारचं काकू किंवा कोणीतरी त्याला. त्यामुळे तिथे मात्र मला असं वाटतं की पालक आणि शिक्षक यांनी एकत्रित विचार करून शहरामधल्या पालकांच्या मीटिंगमध्ये याची चर्चा व्हायला पाहिजे की कशा पद्धतीने तुमचं मूल, किती टक्के आपल्या वर्गातली मुलं पाळणा घरात राहतात, किती टक्के मुलं आपली घरात एकटी राहतात, आणि तिथे मात्र मग घडवताना शिक्षकांनी थोडी जास्त जबाबदारी उतरावी आणि थोडं जास्त मातृहृदयी व्हावं, कारण आई त्याला कमी वेळ मिळते. नक्कीच. यापुढे मी तुम्हाला सांगेन की काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की पटानुसार शिक्षक नसतात, आणि मग अशा ठिकाणी काम करताना शिक्षकाला विद्यार्थी घडवताना की खूप अडचणी येतात. मग ह्या अडचणींवर त्यांनी मात करून विद्यार्थ्याला कसं घडवावं असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर आहे. मला म्हणजे मी प्रशासनातही काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्याचं प्रशासकीय वगैरे असं गडबड करून उत्तर नाही देणार. 100% अडचणी आहेत, शासनाला आहेत, आर्थिकदृष्ट्या आहेत, किंवा आपण संच मान्यता मध्ये ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत, म्हणजे आज आता मागच्या वर्षी संच मान्यता झाली नाही, त्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शिक्षक आहेत, काही शाळांमध्ये विद्यार्थी जास्त आहेत पण शिक्षक कमी आहेत. पण म्हणून असं वाटतं की या सगळ्या मर्यादांचं भान एकदा जाणीवेच्या पातळीवर शिक्षकाने करून घेतलं. कारण बघा, रोज शाळेमध्ये जाऊन आपण चिडचिड करून घेतली स्वतःची की माझ्या 4 किंवा काही किलोमीटर अंतरावरती मुलं 70च आहेत पण 2 शिक्षक आहेत, आणि माझ्या शाळेमध्ये 35 आणि 50, तो GR मुळे 50 मुलं आहेत पण मी 1 शिक्षक आहे.
तर आता तिथे मला असं वाटतं की अनेक पद्धतीने शिक्षकांनी वेगवेगळ्या घटकांचा सहभाग करून घेतला पाहिजे. एखादा पालक उत्तम शिकलेला असू शकतो, एखादा पालक एखाद्या व्यवसायामध्ये कुशल असू शकतो, एखादे आजोबा उत्तम कथाकार असू शकतात, एखादे आजोबा उत्तम कीर्तनकार असू शकतात. तर मला असं वाटतं की आपण मूल घडवणं या बाजूकडे लक्ष दिलं. कारण बहुवर्ग अध्यापन पद्धती आपले शिक्षक खूप चांगले आहेत. मी अनेक महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये फिरले होते, त्यामुळे इथे दुसरीचा वर्ग बसला, इथे तिसरी, म्हणजे चॅलेंज आहे आणि हॅट्स ऑफ या सगळ्या शिक्षकांचं त्या बाबतीत कौतुक आहे. पण बहुवर्ग अध्यापन पद्धतीचे पुस्तक पूर्ण करता, पण बहुस्तर असतो. कारण मी मगाशी जे टप्पे सांगितले तेव्हा या वर्गांमध्ये अनेक वेगवेगळ्या टप्प्यांची मुलं असतात आणि मग त्या टप्प्यांच्या मुलांना तुम्ही 1ली ते 4थीचा वर्ग बसलाय आणि इथे एक 6वीचा वर्ग बसलाय, तर तुम्ही सगळ्यांनाच एक सामान्य गोष्ट सांगून चालणार नाहीये. या मुलांची गरज वेगळी आहे, या मुलांची गरज वेगळी आहे. त्यामुळे त्या म्हणजे इसाप नीतीतली गोष्ट यांना मजा वाटू शकते. याला प्रश्न पडू शकतात की असं काय वाघ येऊन बोलू लागतो का, वाघ बी काही बोलत नाही. मग अशा वेळेस मला असं वाटतं की एक छान फळी तयार केली पाहिजे. आणि मला असं वाटतं, मी नेहमी असं सांगत आले, मला ते तेव्हा जमलं नाही, पण मला असं वाटतं की एक को करिक्युलम टाइम टेबल प्रत्येक छोट्या शाळांमध्ये जिथे शिक्षक कमी आहेत त्यांनी एक छान तयार करावं. एक पूल तयार करावा, एक ब्रिज कोर्स तयार करावा की चला बाबा आज मी या वर्गांना हा पाठ शिकवणार आहे, तेव्हा माझी 15 मुलं जी आहेत ती मुलं तशीच बसून राहणार. उगाच त्यांना हा पाठ 4 वेळा लिहून काढ वगैरे असं काहीतरी देण्यापेक्षा, किंवा हा स्वाध्याय 3 वेळा लिहून काढ देण्यापेक्षा अशा पद्धतीने समाजाचा सहभाग वाढवा. म्हणून मला असं वाटतं की आपण जेव्हा तो जो GR आलेला होता की कला आणि चित्रकला आणि या विषयांसाठी जेव्हा अतिथी निदेशक येतील, तर भूमिका तीच होती की आपण अट घातली नाही, तर भूमिका तीच होती की जेव्हा तुम्हाला अशा चॅलेंजेसना सामोरं जायचंय तर केवळ आगपाखड करून चालणार नाही, तर मार्ग शोधा आणि मूल घडवणं आपली जबाबदारी आहे. ती अशी चिडचिड करून झटकण्यात अर्थ नाही. मला असं खात्री आहे तुम्ही एकदा असा विचार करायला लागा, तुम्हालाच 50 व्यक्ती आज अशा दिसतील की अरे ह्यांना मी शाळेमध्ये बोलवू शकतो. नक्कीच पालकांचा सहभाग घेऊन किंवा समाजाचा सहभाग घेऊन, गावातील तरुण विद्यार्थी किंवा माजी विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन देखील आपण नक्कीच यावर मात करू शकतो. एक शेवटचा प्रश्न आणि नंतर आपण खूप प्रश्न आलेत त्यातले काही मोजके प्रश्न घेणार आहोत की खरं तर हे शिक्षण हे आनंददायी असतं, सहज असतं. ते शिक्षण आनंददायी सहज होण्यासाठी आणखीन वेगवेगळे उपक्रम हा शिक्षक घेतच असतं. तरी आणखीन तुमच्या कल्पनेतले एखाद दुसरे उपक्रम सांगावं. मला असं वाटतं की आनंद जो आहे तर तो मुळात त्या मुलाला जगू द्या. म्हणजे मला असं म्हणायचंय, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद त्याचे हिरावून घेतो. म्हणजे शिस्त असावी, म्हणजे त्याला तो बाबा आपण त्याला नेतोय, क्रीडांगणावर नेतोय, मैदानात नेतोय. आता नेताना त्याला अचानक एखाद्या झाडाची फांदी दिसते आणि त्याला असं वाटतं की माझा हात पोचतोय का पाहूया, आणि तो एक उडी मारतो. आता हा आनंद आहे ना त्याच्यासाठी. त्याला अशी जाणीव करण झालेली असते की 15 दिवसापूर्वी माझा हात लागला नाही, आज लागतोय का बघूया. आता किती उंच झालं मी. तर मला असं वाटतं की ही उत्स्फूर्तता आहे. उत्स्फूर्तता आपण कुठेही घालवू नये. शिक्षणातला आनंद मला असं वाटतं आपण पूर्ण टिकवला पाहिजे. मला असं वाटतं की 2 गोष्टी मला फक्त सांगायच्या आहेत, 2 वाक्यात सांगते की त्याला जे येत आहे ना त्यातला आनंद टिकवा, ही तुमची जबाबदारी आहे. पण सगळ्या विषयामधलं 100% त्याला आलंच पाहिजे असा अट्टाहास करू नका. एखाद्या विषयात 80 मार्क मिळाले, एखाद्या विषयात 50 मिळाले, त्याला 50 मिळाले याचा अर्थ मूलभूत संबोध आणि संकल्पना स्पष्ट आहेत. तुमची जबाबदारी तुम्ही निभावलेली आहे. पण शिक्षणातला आनंद कधी हिरावतो? जेव्हा तो सहज साध्यतेने 80% मिळवलेले असतात, पण तुम्ही त्याला 50 ते 80 नेण्यासाठी जेव्हा रट्टे मारायला सुरुवात करता तेव्हा तो शिक्षणातला आनंद हरवू शकतो. त्यामुळे कोणीही अट्टाहास करायचा नाही. जर आपण हे मानतो आहोत की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, म्हणजे शिक्षक सगळी ही ध्येय विधानं खूप आनंदाने नेहमीच म्हणत असतात, प्रत्येक मूल वेगळं आहे. अरे वर्गातलं जर मूल एक विज्ञानात छान आहे आणि जर तो भाषेमध्ये छान नाही, याचा अर्थ तो विज्ञानात व्यक्त होताना भाषा वापरतोय, तर भाषेतली कविता त्याला नाही आवडत आहे, त्यामुळे कवितेतला 1-2 प्रश्न तो चुकू शकतो. त्या कवितेच्या प्रश्नांवरती त्याला मानगुटीवर भूत म्हणून बसू नका. कारण त्यातला विज्ञानातला शिक्षणाचा आनंद टिकवून ठेवा.
तो आपोआप भाषेकडे वळेल, कारण त्याला कळतं हळूहळू. जेव्हा मी जसं म्हटलं की तो जेव्हा पौगंडावस्थेमध्ये येतो तेव्हा त्याला जबाबदारीची जाणीव होते की केवळ विज्ञान नाही, भाषांमध्ये मार्क मिळवले तर 10वी नंतर आपल्याला काहीतरी आहे. त्यामुळे उगाच 4थी-5वी मध्ये सगळ्या विषयांमध्ये, म्हणजे मी अनेक शिक्षक असे बघितलेत, बघा पालक सभेला सांगतात की बघा याला इथे गणितात 90 मिळाले पण भाषेमध्ये 40 मिळाले, त्याला काय अर्थ आहे का, जरा त्याला रोज 50 वाक्यांचं हे शुद्ध लेखन लिहायला लाव. तर शिक्षणातला आनंद असा अट्टाहास करून राहणार नाही. त्याला ज्यात गती आहे त्यातला आनंद टिकवा, तो आपोआप तुमच्यामध्ये येईल आणि तुमच्या बरोबर आनंदी राहील. खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम तुम्ही. आता आपण काही शिक्षकांचे प्रश्न आले, त्या प्रश्नांकडे वळूया. वेळ कमी आहे, अगदी मला वाटते हा मुद्दा आपला झालेला आहे. थोडक्यात उत्तर द्या. 10 ते शोभा तोटावाड नांदेडहून प्रश्न विचारतात. 10 ते 14 वयोगटातील मुलांची अवस्था खूप भिन्न असते, अशा वेळी एक शिक्षिका म्हणून माझी काय भूमिका असावी? तुम्ही दिलं याचं उत्तर, पण तरी पुन्हा एकदा 2 मिनिटात फक्त सांगते वाक्यामध्ये की भूमिका आपली अशी आहे की तो त्याचं स्वतःचं व्यक्त होऊ पाहण्याचा हा काळ आहे. फक्त इतकंच आहे की त्याला काय आणि कुठे आणि कसं व्यक्त व्हायचं याचं पूर्ण भान पण आलेलं नाही. त्यामुळे तो व्यक्त होताना तो योग्य पद्धतीने व्यक्त होईल याकडे फक्त लक्ष ठेवा. तो भाषा चांगली वापरतोय ना, तो शब्द चांगले वापरतोय ना, तो योग्य वेळेस व्यक्त होतोय ना. म्हणजे काहीतरी शिकवतो आणि मध्येच उभा राहिला तर त्याला दमटावू नका. त्याला त्या क्षणी सांगा की अरे वा छान, तुला असं वाटतंय का, मला असं वाटतं की शिकवून झाल्यानंतर शेवटची 5 मिनिटं मी तुला वेळ देते. त्यामुळे व्यक्त होण्याआधीचा हा काळ आहे, त्याला फक्त आकार द्या, मग तो पौगंडावस्थेमध्ये उत्तम पद्धतीने स्वतःचं व्यक्तिमत्व घडेल. पालकाचं उद्बोधन कसं करावं? पालक, मला असं वाटतं की थोडंसं, म्हणजे जर इथे मात्र मी असं म्हणेन की पालक, मला साक्षर निरक्षर नाही, मला बहुश्रुत हा शब्द वापरायचा आहे. म्हणजे एखादी आई अशी असते, म्हणजे माझी काकू, मला मोठी काकू सगळ्यात आठवते की तिचं लहान वयामध्ये लग्न झालं, ती खूप मोठं आमचं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये तिचा प्रवेश झाला, अचानक जबाबदारी पडली, पण ती बहुश्रुत होती. म्हणजे गावातल्या इतर स्त्रियांशी तिचा संपर्क होता, इतर गावामध्ये काय चालू आहे याच्याकडे तिचे कान असायचे. पेपर जर आजूबाजूला कुठे आला तर त्या वाचनाची तिला आवड होती. त्यामुळे पालक जर बहुश्रुत नसतील, या जर मर्यादा असतील, एखादी पालक, महिला पालक आहे, आई आहे की बाबा नाही ती मिसळू शकत नाही पटकन 4 जणांमध्ये, ती बहुश्रुत नसेल तर मात्र पालकांनी शिक्षकांची मदत घेतली पाहिजे. पालकांनी स्वतः उगाच प्रत्येक गोष्ट वाचून आता मला हे शिकवायचंय याचं काही जबाबदारी घ्यायची गरज नाही. पण आपला मुलगा बहुश्रुत कसा होईल, म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे बाबा, कमी आहे, तर माझा मुलगा ते कसं करेल याचं मार्गदर्शन शिक्षकांकडे घ्यावं. की मी त्याला काय वाचायला दिलं पाहिजे किंवा त्याला वाचनाची आवड कशी लागेल, तर या सगळ्याचं मार्गदर्शन म्हणून त्यांनी जरूर शिक्षकांशी संपर्क साधावा. पण पालकांनी आपली जबाबदारी आहे याचं भान ठेवावं. शाळांनीच करावं तसं नाही. नक्कीच. योगेश ढवारे, परभणी, त्यांनी देखील पालकांच्या उद्बोधनपर याच्यावरच प्रश्न विचारलाय आणि तुम्ही आता मार्गदर्शन केलंय. नक्कीच योगेश हो, तुम्हाला उत्तर मिळालं असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रकाश चव्हाण, नाशिक. ते विचारतात, मुलांच्या जडणघडणमध्ये स्थानिक वातावरणाचा कोणता परिणाम होतो? स्थानिक वातावरणाचा खूप परिणाम असतो, पण कोणत्या वयामध्ये? मी म्हटलं तसं तो 10व्या वर्षापर्यंत, म्हणजे 10 ते 14 मध्ये तो स्पंज आहे, तो खूप सगळं टिपतोय, तो फक्त टिपतोय, लक्षात घ्या. पण त्याला आकार देणं, कारण बघा आजूबाजूची परिस्थिती आपण नाही बदलू शकत. मी जसं म्हटलं, आता माझी शाळा ज्या ठिकाणी होती तर त्या दुर्दैवाने त्या रस्त्याला नाव होतं महात्मा गांधी मार्ग, पण त्या रस्त्यावरती 6 ते 7 बिअर बारची दुकानं होती. आता ही परिस्थिती मी नाही बदलू शकत, पण माझ्या मुलांची पावलं तिथे वळणार नाही याची काळजी मी घेऊ शकते. म्हणून मी असं म्हटलं की पालक आणि शिक्षक या दोघांची तेव्हा जबाबदारी असते. आणि स्थानिक वातावरण आपण बदलू शकत नाही, कारण आपण अचानक जाऊन दुकानदारांना सांगू शकत नाही बंद करा, किंवा शाळा सुटते तेव्हा तुम्ही बंद ठेवा, पाट्या तर राहणारच आहेत. पण आपण निदान म्हणून ते चारित्र्य संवर्धन, मला मूल घडवताना चारित्र्याकडे खूप वेळा यावंसं वाटतं. आणि तिथे मला असं वाटतं की भारत ही भूमी, विवेकानंदांची जी गोष्ट आहे की जेव्हा ते फिरत होते अमेरिकेमध्ये आपली कफनी घालून, तेव्हा लोक त्यांना हसायचे त्यांचं भाषण होण्यापूर्वी, पण तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं होतं की आय एम लिव्हिंग सच अ कंट्री वेअर कॅरेक्टर मेक्स मॅन, नॉट द टेलर.
म्हणजे मी अशा देशात राहतो जिथे टेलर नाही आमचं चारित्र्य, तर चारित्र्य आणि संस्कार आमचं चारित्र्य घडवणारा देश आहे. तर स्थानिक वातावरण बदलायचा अट्टहास करू नका. त्यापासून त्या सकट माझं मूल कसं जगेल, कारण माझी शाळा तिथेच राहणार होती, त्यामुळे मी कायम 9वी-10वीच्या मुलांवर हाच परिणाम करायचा, संस्कार करायचा प्रयत्न केला की त्या वातावरणात सकट माझा मुलगा जास्त चारित्र्यवान कसा होईल आणि त्याकडे वळणार कसा. त्यामुळे ती जबाबदारी झटकू नका, ती खूप महत्वाची आहे आणि ती आपली आहे. नक्कीच नक्कीच. किशोर पाटील कुंजूरकर जळगावहून प्रश्न विचारतात, विद्यार्थी घडवताना आव्हाने कोणती आणि यासाठी काय काय करता येईल? विद्यार्थी घडवताना आव्हान मी म्हटलं तसं पहिलं असं असतं की तो काय घेऊन आलाय. कारण 30-40 मुलं आहेत, प्रत्येक मूल काहीतरी वेगळं घेऊन आलाय. बरं, तो घेऊन आलाय तो पार कितीतरी पिढ्यांचं पण घेऊन आलेला असू शकतो. एखादा नवीन ताजं काहीतरी घेऊन आलेला असू शकतो. आईच्या त्या 9 महिन्याचा केवळ संस्कार नाही, आपण बघितलेला आहे की मेंदूचा विकास आणि आपण ज्या मेंदूवरती सुरकुत्या आणि त्याची जी सगळी संशोधनं पाहिली तर आपण थक्क होतो. सेपियन्स पुस्तक वाचताना तर आपण थक्क होतो की किती जीन्स आपल्यामध्ये आपण घेऊन बाळगतो आहोत. त्यामुळे आव्हान पहिलं ते आहे की, म्हणून मी म्हटलं तसं मूल समजून घेणं पहिलं आव्हान आहे. मूल समजून घेणं, त्याच्यावर मात करा. आणि मातृहृदयवा तुम्हाला एकदा मूल कळलं, तुम्हाला एकदा कळलं की तो शांत राहतोय, जेनेटिकली राहतोय, कारण तो इंट्रोवर्ड आहे, मग फार त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यामुळे पहिलं मला असं वाटतं की मूल समजून घेणं हे आव्हान आहे. दुसरं आव्हान आपल्यामध्ये, मी दुसरं म्हटलं तसं परिस्थिती, त्याच्या घरच्या परिस्थितीवर आपण 100% मात नाही करून घेऊ शकत. मग त्याला आपण छोट्या छोट्या गोष्टींची सूट देणं, की एखादी वस्तू शाळेमध्ये आणायला सांगितली तर बाबा एकतर मी त्याला ती पूर्वी नकळत त्याचा स्वाभिमान दुखावणार नाही अशा पद्धतीने, नाहीतर आपण वर्गामध्ये हा ये चल तुझी आई तुला देणारच नाही घे, हे चुकीचं आहे. तुम्हाला जर एकदा जबाबदारीची जाणीव झालीये तर, म्हणून तर ते म्हणतात दान एका हाताचं दुसऱ्या हाताला कळता कामा नये. तर हे दान नाहीये, तुम्ही त्याला घडवण्यामध्ये एक जबाबदार घटक आहात. तर त्याचा स्वाभिमान आहे, कारण तो स्वाभिमान घेऊन जन्माला आलेला आहे. तर त्या स्वाभिमानाला ठेच न लागता त्याला तसं 40 मुलांमध्ये एकट्याला हँडल करणं हे एक आपल्या समोर आव्हान आहे. आणि त्याच्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीने मातृहृदय ठेवलं तर मात करू शकतो असं मला वाटतं. आणि तिसरं आव्हान असं आहे की पालक, म्हणजे काही पालकांच्या स्वभावाला आपण औषधच नाही म्हणतो तसं असतं की वडील दारू पितायतच आहे. तर म्हणून मी म्हटलं की ते एक आव्हान असू शकतं की त्याच्या मुलाच्या मनावरती त्याचा परिणाम तो आपण पुसून नाही टाकू शकत, पण आपण एनजीओची परत इथे मदत घेऊ शकतो की बाबा अशा अनेक एनजीओज आहेत की ज्या या अशा घरांमध्ये संस्कारांचे वर्ग देऊन किंवा वडिलांचं व्यसन मुक्ती एखादं केंद्र असेल तर तिथे आता त्यांची मदत घेणं. पण या सगळ्या संस्कारांसकट तो मुलगा स्वतः त्या सगळ्या दुर्गुणांपासून कसं लांब राहील हे एक आव्हान शिक्षकांपुढे असतं. आणि मला असं वाटतं की खूप सुंदर गोष्टी ऐकवा. फक्त मी खरंच सांगते, माझ्या 9वीच्या वर्गामध्ये सुद्धा मी गोष्टी सांगायचे, मुलं सोडायचीच नाहीत मला. आणि मला खूप जाणवायचं की त्या गोष्टींमधनं मुलं इतका विचार करायला लागायची. म्हणजे मी एक गोष्ट सांगितल्यानंतर मला 4 दिवसांनी मुलाने येऊन विचारलं होतं की मला आता यातनं एवढं तरी कळलंय की वडिलांची दारू काही मी सोडू शकत नाही. तेव्हा मी म्हटलं अरे वा, तुला हे तर कळलं, आपण परत तरी प्रयत्न करू, पण तू दारू पिऊ शकत नाही हे तुझ्या हातात आहे. आणि तो संस्कार आहे. त्यामुळे हे आव्हानं आहेत, पण या आव्हानांवर आपण मात करायला. पुढचा प्रश्न आहे शरद मचाले. या आव्हानांमध्ये आपण एकटे नाही, आपल्या बरोबर समाज आहे, आपल्या बरोबर अनेक चांगली लोक आहेत, त्यांना जोडा, मग आपण ते करू शकतो. नक्कीच नक्की. पुढचा प्रश्न आहे शरद मचाले पुणे. ते विचारतात, मुलांना घडवीत असताना प्रसार माध्यमांचा वापर करावा का? जर करायचा असेल तर कसा करावा, याचं थोडक्यात उत्तर द्या. मला असं वाटतं की प्रसार माध्यम आपण रोखू शकत नाही. मी जसं म्हटलं की माझ्या मुलांना जेव्हा मी म्हटलं होतं की या रस्त्यावरनं जाताना हे त्यांना दिसणारच आहे, तसंच आहे की घरामध्ये आजी असेल तर अनेक घरांमध्ये असं होतं की टीव्ही बंद केला जातो की नाही आता घरी आहेत मुलं, तर आजीवर अन्याय नाही करायचा. त्यांचं आयुष्य जगून झालेलं आहे, त्यांनी त्यांच्या नातवंडांना जे द्यायचं आहे मायेचा, वत्सलाचा, प्रेमाचा झरा त्या देतच आहेत. मला असं म्हणायचंय की त्याच्या सकट जगायचं म्हणजे काय, तर प्रसार माध्यमांवर जेव्हा 4 गोष्टी त्याच्या बरोबर बसून बघा, रोज बसायची गरज नाही, एखादी गोष्ट बघा आणि त्यातला त्याला फोलपणा जाणवून द्या की असं असतं का, तर तू म्हणेल अरे हा असं नसतं. मग त्याला जाणीव करून द्या की अरे
काही गोष्टी अशाच दाखवल्या जातात, मग TRP असतो, मग अमुक असतं तमुक असतं. पण टीव्ही बंद करणं आणि केबल काढून टाकणं, मला असं वाटतं की याने फार काही होणार नाही, तो मुलगा चोरून पाहायला शिकतो. त्यापेक्षा त्यातनं तो वेचून काय चांगलं बघायला लागेल हे जर एकदा तुम्ही त्याच्या बरोबर गप्पा मारत बघितलं, त्याला फोलपणा दाखवून दिला 4 गोष्टींमधला, तर तो चांगली चॅनल्स बघायला लागेल. पण प्रसार माध्यमांबरोबर जगायला शिकवा, तो त्याच्या जीवनाचा एक भाग आहे. नक्कीच. या पुढील प्रश्न आहे सुशील कुमार पांचाळ लातूरहून. ते विचारतात, मुलांच्या चंचल वृत्तीला आळा कसा घालावा? मला असं वाटतं की चांचल्य हे जेनेटिकली त्या वडिलांनी फक्त स्वतःचे जुने दिवस आठवायचे, की काय काय उद्योग केले आणि त्यांच्या आईने तेव्हा काय काय केलं. म्हणजे आई कदाचित शिकलेली पण नसेल, आई गावामधली असेल, आईकडे संसाधनं पण नसतील की बाबा आता हा खेळ आणून दिला, आता हा खेळत बस, अमुक कर. चंचल आहे याचा अर्थ त्याला खूप गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं मल्टी टॅलेंटेड तो आहे, तर त्याला सतत नवीन काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे. ते तुमचं कसब आहे, म्हणजे गुंतवून ठेवलं पाहिजे. हा, म्हणजे एक छोटं मूल आपण बघतो की त्याला कांदे बटाटे द्या, तो तासभर कांदे बटाट्यांजवळ असतो. पण तुमचा मुलगा चंचल असेल तर तो कांदे बटाटे 10 मिनिटात आटपेल, नाहीतर आटपणार नाही. आणि परत म्हणजे मला असं वाटतं की मला कल्पना आहे की चंचल मुलांच्या पालकांची गोष्ट त्या दिव्यातल्या राक्षसासारखी, तो सारखं मूल येऊन आता मला काहीतरी द्या. तर पण कल्पनांची जंत्री या पालकांनी आपल्याकडे सतत समोर ठेवली पाहिजे. आणि मग त्याला वाचनाचा हळूहळू छंद लावा, त्याला गोष्टी ऐकवा, वाचून दाखवा. तो एकदम वाचणार नाही, पण एका जागी बसण्यासाठी तुम्ही आधी काय काय करू शकता, तुम्ही एका जागी बसता का? आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतः चंचल असाल तर अट्टहासाने मूल चंचल नसेल अशा कोणत्या तरी टोकाच्या ह्याच्यात जाऊ नका. त्याच्या चांचल्यासकट माझं चांचल्य मी कसं जपेन याचा छान प्रयत्न करा. नक्कीच. 7 वाजलेत, आपला वेळ संपलेला आहे. अगदी आपण पुढचे प्रश्न घेऊया. अगदी थोडक्यात उत्तर द्या. विद्यार्थी घडवत असताना सध्या भाषा, गणित, इंग्रजी या विषयावर जास्त भर दिला जात आहे. पण शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव या विषयांसाठी काय करता येईल? कारण या विषयातून खऱ्या शिक्षणाची सुरुवात होते. यासाठी काही नियोजन करता येईल का? मार्गदर्शन मिळावे. श्री नारायण शिंदे रत्नागिरीहून विचारतात. मला असं वाटतं की याच्या तासिका ठरलेल्या आहेत. गणिताच्या तासा म्हणजे शिक्षकाला या तासिकांवर कुरघोडी करायला देऊ नका. कारण वेळेस पोर्शन कम्प्लीट करायचा म्हणून हे सगळेजण त्या तास ते खाऊन टाकतात. तेवढं हे करा, तो तास होईल ना याच्याकडे लक्ष द्या, तुम्हाला यश मिळेल. नक्कीच. काकासाहेब वाळुंजकर पुण्याहून विचारतात, उपेक्षित व वंचित घटक व फिरती बिराडे या कुटुंबातील मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात मुलांचे घडणे कसे शक्य होईल, यावर आपले मार्गदर्शन उचित ठरेल. ऑनलाईन शिक्षण, मला कल्पना आहे की आता आपण COVID-19 मुळे खरं तर ऑनलाईन शिक्षण म्हटलेलं आहे, पण असं होणार नाही. शाळा परत सुरू होतील, म्हणजे ज्या इतर शाळा सुद्धा शाळांचे प्रकार बंद आहेत, रात्र शाळा असेल किंवा सिग्नल शाळा असेल किंवा डोर टू स्टेप शाळा आहेत, तर या सुरू होणार आहेत. त्यामुळे तात्पुरती परिस्थिती आहे. 100% महाराष्ट्रातलं सगळं शिक्षण आता शाळेला कुलूप लावून ऑनलाईन होणार नाही. पण तरीही माझं सगळ्यांना सांगणं आहे की जरा 6 महिने शिक्षण थोडं संथ गतीने गेलं तर काळजी करू नका. अख्ख्या जगातल्या शिक्षणाला आता मिळालेला आहे अल्पविराम आहे, तो अल्पविरामच राहणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करू नका. 3-4 महिन्यात त्यांचंही शिक्षण सुरू होईल. नक्कीच. या पुढील प्रश्न आहे अनिल माळी सरांचा. ते विचारतात, मुलांचा विश्वास मिळवल्याशिवाय त्यांना शिकवता येत नाही. मग हा विश्वास प्राप्त करण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? विश्वास संपादन करायला मला असं वाटतं की त्याच्याशी संवाद आधी तयार केला पाहिजे. मी विश्वासाच्या आधीची पायरी आहे संवाद. आणि संवाद म्हणजे चल आज आपण गप्पा मारू आणि आता तुझा माझ्यावर विश्वास बसला, असं होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या गोष्टींमध्ये त्याने बाबा काही कारणास्तव गृहपाठ केला नाही, तर आधी संवाद साधा, मग त्याला भीती वाटत नाही आणि त्याचा विश्वास बसतो की मी बाईंना खरं सांगितलं की बाबा असं काल झालं म्हणून मी गृहपाठ केला नाही, तर तो तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला लागतो. त्यामुळे विश्वासाच्या आधीची संवादाची पायरी गाठा, मूल आपोआप तुमच्यावर विश्वास ठेवायला. नक्कीच. विनोद ठाकरे सर विचारतात, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलं मूलभूत क्षमता पूर्ण करू शकतात का? 100% शकतात, कुठचीही अडचण नाही. पण प्रश्न फक्त एवढाच आहे की मूलभूत संबोध म्हणजे काय हे आधी आपल्याला कळलेलं नाही.
म्हणजे मला नेहमी असं वाटतं की वर्तुळ कसं आपण प्रत्यक्ष शिकवू शकतो, वर्तुळाच्या आधी त्याला गोल असं काहीतरी असतं हे कळलं पाहिजे आणि तोच संबोध आहे. त्यामुळे मूलभूत संबोध म्हणजे आपण गणित पेटी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपण मूलभूत संबोधांकडे गेलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक शिक्षकाने मी गणितातल्या ज्या संकल्पना शिकवणार आहे त्याच्या आधीची पायरी काय आहे हे एकदा पाहिलं तर मला असं वाटतं 100% मुलं आणि पाठ पूर्ण करण्याच्या मागे लागण्याच्या आधी संबोध पूर्ण करण्याच्या मागे लागा. संकल्पना आणि पाठ तो आपला आपला पण शिकू शकतो. नक्कीच, खरंय. या पुढील प्रश्न आहे योगेश आहेर, नाशिकहून. ते विचारतात, आज सर्वत्र गुणांची स्पर्धा चालू आहे. एखादा घटक परीक्षेत किती मार्कांना विचारला जातो यावर त्याचा अभ्यास ठरतो. मूल घडवताना गुणांसोबत तो उत्तम व्यक्ती म्हणूनही तयार व्हावा, म्हणून शिक्षकाची भूमिका काय असावी? मुळात मला असं वाटतं की आधी मुळात तुम्ही तो पाठ शिकवताना गुण लक्षात ठेवता. तुम्ही म्हणजे सगळे शिक्षक. कारण म्हणून आपण 10वीला तो मागच्या वेळेस प्रयोग केलेला होता की कोणता पाठ किती मार्काला हे आपण देणार नाही, ब्लू प्रिंट देणार नाही. मला असं म्हणायचंय जेव्हा मी पाठ शिकवतो तेव्हा तुम्ही आधी का लक्षात ठेवता की अरे हा 4च मार्काला आहे मग मी 2 तासातच शिकवेन. त्यामुळे तसं करू नका. तुम्हाला संकल्पना शिकवायच्या आहेत आणि मुळात मला असं वाटतं की या प्रत्येक पाठ निवडी मागे किंवा विज्ञानाचे जेव्हा पाठ लिहिले जातात तेव्हा त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स आहेत आणि त्या बिटवीन द लाईन्स ज्या आहेत त्या शिक्षकांनी एकदा समजून घेतल्या तर तिथे तुमचं व्यक्तिमत्व घडवणं आणि चारित्र्य घडवण्यासाठी जागा आहे. तर पाठ शिकवताना त्या बिटवीन द लाईन्स कॅच करा, त्या शोधा. मग तुम्ही आपोआप तो पाठ शिकवता शिकवता त्याला अनेक गोष्टींचे संस्कार देऊ शकता. म्हणजे जीवशास्त्र शिकवताना पर्यावरण संस्कार करू शकता. ते बिटवीन द लाईन्स त्या पाठामध्ये आहेत, ते समजून घ्या. नक्की. संदीप महाजन विचारतात की विद्यार्थी किंवा मूल घडवताना त्यांना रागावणे, शिक्षा करणे यावर आपले काय मत आहे? मी पूर्णतः विरोधी आहे. कारण मला शारीरिक शिक्षा तर मला वाटतं की नसावी, पण तरी सुद्धा गंमत म्हणून कधीतरी एखादा फटका म्हणजे आपण ज्याला म्हणतो की त्याला म्हणजे जसं माझ्या वडिलांच्या बाबतीत मी पाय ठेवला घरामध्ये आणि मला जर कळलेलं असेल तर मला त्याचे डोळे बघून कळायचं की काहीतरी गडबड आहे. तर शिक्षकांनी मला असं वाटतं की अशा खूप शिक्षा आहेत हो, तुम्ही त्याच्याशी बोलू नका. तर तो तुम्हाला त्याला तो तुमच्या मागे मागे येतो. लहान मुलं असेल तर ते मागे मागे येतच की किंवा तो मित्राला सांगतो बाई आज सांगा की तू काल असं केलंस मग मला नाही आवडलं बाबा. तर शारीरिक शिक्षा तर मी खूप विरोधी आहे, पण मी मानसिक शिक्षेच्या बाबतीत खूप पक्की आहे आणि माझ्या सगळ्या 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना मी मानसिक शिक्षेवरती त्यांचं चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मानसिक शिक्षा मी सांगितलं तसं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या विश्वासाचं नातं तयार होतानाच त्या आपसूक विणल्या जातात. ते क्षण पकडा फक्त एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत. सगळ्या विद्यार्थ्यांना संदेश जातो की हे बाईंना आवडत नाही आणि ते करत नाही. नक्कीच, खूप छान. दामोदर डहाळे विचारतात, विद्यार्थ्यांच्या संस्कार, चारित्र्य आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने म्हणजे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षकाचे आदर्श वर्तन कसे असावे, काय काळजी घ्यावी? मला असं वाटतं की आदर्श वर्तन आपलं नक्की असावं. आता आदर्श म्हणजे काय याच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात, पण माझं राहणीमान व्यवस्थित असावं. बघा 4 आणि 5 हजाराची साडी म्हणजे राहणीमान छान नाही किंवा 5 हजाराचा शर्ट म्हणजे स्वच्छ राहणे. राहणीमान चांगलं म्हणजे काय की माझ्याकडे भले 5च कपडे असतील पण ते रोज मी स्वच्छतेला पैसे पडत नाही. त्यामुळे रोज मी स्वच्छ नीटनेटकं राहणं याचा संस्कार तर मुलांच्या मनावर इतका होतो. त्यामुळे तुमचं आदर्श वर्तन हे तुमच्या, कारण त्याला बाह्य दिसता तुम्ही, एखाद्या प्रसंगातनं तुम्ही आतले दिसता. त्यामुळे आधी बाह्य आपण टापटीप राहणं हा पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी भाषा कोणती वापरतो. मी जेव्हा चिडलेला असतो किंवा एखाद्या मुलावर जेव्हा मी राग काढत असतो किंवा मी बाहेर एखाद्या कोणाशी तरी बोलत असतो तेव्हा मला ते निरीक्षण करत असतात, त्यांची निरीक्षण असते. तर माझं वर्तन आदर्श असलं पाहिजे. माझी भाषा आणि माझी वाणी ही खऱ्या अर्थाने चांगली असली पाहिजे आणि मी वैविध्याने नटलेला असलो पाहिजे. म्हणजे पुलंचा जो जोग होता, अरे दादा आता तुला ही गोष्ट ऐकवली ना, तर पुलंचे म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं, मोठा भाऊ धाकट्या भावाला सांगतो ही कविता शिकवताना तुला शिक्षक तीच कथा ऐकवतील. तर आदर्श वर्तन असं आहे की बहुश्रुत असणं आणि या 4 गोष्टी जर शिक्षकांनी पाळल्या तर त्याचे संस्कार नकळत मुलांवर होतात. नक्कीच. प्रतिभा भामरे विचारतात, एखादा विद्यार्थी खूप हट्टी असेल
अभ्यासात त्याचा रस कसा निर्माण करावा, त्याला अभ्यासाची गोडी कशी लावता येईल? मला असं वाटतं की तू हट्टी का आहे एकदा समजून घ्या. मी म्हटलं तसं सांगितलंय तुम्ही. त्यामुळे त्याचा हट्ट काय आहे आणि तो हट्ट पुरवत असाल तुम्ही तर तुम्ही पुरवा ना. पालक नाही पुरवू शकत आहेत तर वेगळ्या मार्गाने पुरवा, त्याची त्याला जाणीव करून द्या, त्याची दोस्ती करा त्याच्याशी. कारण हट्टी मुलांशी माझ्या मते दोस्ती करा, दोस्तीतनं खूप छान मार्ग निघू शकतात. तो तुमचा एकदा दोस्त झाला की तो अभ्यासाकडे वळतो, कारण तो तुमच्यावर डोळे झाक प्रेम करायला लागतो. नक्की. संतोष तळेकर पालघरहून विचारतात, असेही काही कुटुंब आहेत त्यांचे 2 वेळच्या जेवणाची पंचायत आहे, तसेच काही कुटुंब स्थलांतर होतात, ते जाताना दाखले घेऊन जातात, परंतु ते जेथे गेले आहेत ते शाळेत जात नाहीत, परत घरी आले तर गुणवत्ता जैसे थे, परिस्थिती जैसे थे, अशा वेळी शिक्षकाने काय करावं? म्हणून माझ्या मते थोडंसं आपण 9वी मध्ये मी प्रशासनात असताना आपण तो प्रयोग केलेला होता. आपण जलद गतीने शिक्षण म्हणून एक अभ्यासक्रम तयार केलेला होता 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, की 1ली ते 8वीचे मूलभूत संबोध पक्के नाहीत आणि अशा मुलं 9वीत आलेली आहेत. तर मला असं वाटतं की शासनाने सुद्धा आता सुद्धा किंवा शिक्षकांनी सुद्धा पुढाकार घेऊन 1ली ते 5वीची सगळी पाठ्यपुस्तकं पाहून त्यातले मूलभूत संबोध आणि अवबोध काढा, त्यातल्या संकल्पनांची जंत्री ठेवा. म्हणजे 6 महिन्यांनी हा मुलगा एकदा परत आला की त्याला तेवढंच शिकवा, त्याला प्रत्येक पाठ आणि कविता शिकवायची गरज नाही, पण त्याला कविता म्हणजे काय कळलंय ना, पाठ म्हणजे काय कळलंय ना, गणित म्हणजे काय कळलंय ना, बेरीज वजाबाकी म्हणजे काय, एवढं 1 महिना आधी पहा. मला नक्की मान्य आहे की याच्यासाठी कष्ट आहेत, पण हा एक छोटा अभ्यासक्रम तुम्ही तयार ठेवला ज्याला आपण ब्रिज कोर्स म्हणू, तो एकदा तयार केला तर आपण या मुलांशी डील करू शकतो, कारण ते करण्याची इच्छा आहे तुमच्या मनामध्ये, ज्या अर्थी तुम्ही प्रश्न विचारला. तर अशा या ब्रिज कोर्स मधनं तुम्ही त्याच्यावर मार्ग काढू शकता. नक्कीच. शेवटचा प्रश्न अमित चव्हाण अमरावतीहून विचारतात, ज्ञानरचनावादाच्या संकल्पनेनुसार जसं कुणी कुणाला शिकवत नसतो तर मुलं स्वतःच शिकत असतात, तसंच मुलांना कुणी घडवत नाही तर ते स्वतःच घडतात, तेव्हा मूल घडवणं असं म्हणणं योग्य होईल का? मला वाटतं खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे समारोपासाठी. बघा, मी सुरुवातीलाच सांगितलंय की ते त्याचं घेऊन आलेलं आहे, पण मनुष्याच्या मुलाला संस्कारांची गरज आहे, कारण ते माणूस म्हणून घडणार आहे. त्यामुळे माणूस तुम्हाला घडवावाच लागतो, पण घडवणं म्हणजे शिस्त नाही, कारण त्याच्या बाबतीत खूप चुकीच्या समजुती आहेत. घडवणं म्हणजे मला कसं पाहिजे तसं मी त्याला घडवीन, त्याला आकार देणं म्हणतात, तसं नाही. तर मूल घडवणं, जरी ते स्वतःचं काहीतरी घेऊन आलेलं असलं तरी माणसाच्या मुलाला स्वतःच्या नुसार घडायला काही काळ द्यावा लागतो. आणि म्हणून मी सुरुवातीला शब्द वापरला की तुम्ही आधार आहात त्याचे, तुम्ही त्याला काहीतरी देणारे आहात, आणि ते देणं हे तुमचं कामच आहे. कारण बघा ना, तुम्ही रांगणाऱ्या मुलाला जर त्याला उभं कसं राहायचं हे नाही शिकवलं, कोण शिकवणार आहे त्याला? कारण त्याला त्याच्यासारखं दुसरं रांगणारं मूल दिसत नाही घरामध्ये की बाबा त्याच्याकडे बघून ते शिकेल. त्यामुळे स्वतःहून घडतं वगैरे हे सायकोलॉजिकली कोणत्या अंगाने खरं आहे, तर त्याला त्याची बुद्धी आहे. तुमच्या समोर काय आहे तर त्याला तुम्ही त्याच्यासारखं रांगून दाखवा, आणि रांगत रांगत तुम्ही त्याला उभं राहून, म्हणजे याचा अर्थ घडवण्यामध्ये तुम्ही त्याला आधार देताय. तुमची भूमिका ही त्या अर्थाने मदत करण्याची असलीच पाहिजे. त्याला कोणतं पुस्तक वाचायला द्यायचं, तो कोणत्या गोष्टी ऐकेल, यासाठी तुमची मदत 100% गरजेची आहे. तो जरी घेऊन आलेला असला तरी त्याला आकार देताना तुम्ही जर आजूबाजूला त्याच्या नसाल, मग टार्झनची गोष्ट तेच सांगतं ना, माणसाचं मूल म्हणून जन्माला आलं, पण माणूस म्हणून आणि इतर गोष्टी त्याने पाहिल्या नाही तर ते प्राण्यांसारखं वर्तन करायला लागलं. त्यामुळे असं म्हणून नाही चालणार. मूल घडवताना आपली खूप महत्वाची भूमिका असते, पण आपल्यासारखं त्याला करणं म्हणजे घडवणं, आणि ही चुकीची कल्पना आहे, ती काढून टाका. त्याला त्याच्यात घडायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्याला मदत करायची. बरोबर. आपली भूमिका ही सुलभकाची असणार आहे, शिक्षकाची भूमिका. त्याला त्या घडवण्यासाठी आपल्याला संधी, परिस्थिती त्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. खूप छान मार्गदर्शन आज तुम्ही केलं आणि खूप नवीन संकल्पना याद्वारे आपल्याला कळलं. खरं मूल घडवणं म्हणजे नेमकं काय, मूल कसं शिकतं, त्याचे टप्पे, मातृहृदयी कसं असावं, बऱ्याचशे मुद्दे म्हणजे मूल घडवणं शिक्षणामधला हा खूप संकल्पना तुम्ही याद्वारे, चर्चेद्वारे, शिक्षण संवादाद्वारे खूप चांगल्या पद्धतीने, अतिशय छान अनुभवांनी, दाखल्यांनी आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवला. खूप खूप धन्यवाद. आणि विक्रम सरांना किंवा नारायणदाला मी विनंती करते यापुढील सूत्र घेण्याची. सगळ्या शिक्षकांचे जे आज जॉईंट लाईव्ह झाले त्यांचेही आभार. वेळ काढलात
आणि विक्रम सर, ज्योतिताई या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी हे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं. कारण मी तुमच्याच समूहातली सदस्य आहे. आमच्यासाठी पर्वणी आहे. नाही नाही, हे मला मला छान वाटलं. तुम्हाला ऐकणं ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी पर्वणी आहे. आणि विक्रम दादाचे विशेष आभार, कारण त्यांनी ज्योतिताईला संवादक म्हणून नेमलं, त्यामुळे अजून मजा आली. कारण मैत्रिणीशी गप्पा मारताना त्या सहज होतात. अगदी खरंय. मी आता सगळे जे आपले शिक्षक आहेत, जे कार्यक्रम बघतात, त्यांना मी आता थोडा वेळ आहे म्हणून एक काम देते असं म्हटलं तरी चालेल. मूल घडवणं म्हणजे टिंब टिंब टिंब, रिकामी जागा पूर्ण करा. या बरं सगळ्यांनी, काय काय मूल घडवणं म्हणजे नेमकं काय असं वाटतं तुम्हाला, ते एक रिकामी जागा पूर्ण करा. नारायणदा ऐकतोय? विक्रम सरांचा आवाज नाही. हा विक्रम कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकानं कमेंट द्या की मूल घडवणे म्हणजे पुढे तुमचं जे काय उत्तर असेल ते अपेक्षित जे काय एकाच वाक्यात लिहिलं तरी चालेल, एकच वाक्य, खूप मोठं नको. ओके, धन्यवाद. आजचा हा शिक्षण संवाद कार्यक्रम खूपच म्हणजे इंटरेस्टिंग राहिला. मला थोडंसं कव्हरेजचा प्रॉब्लेम होता म्हणून मी शेतात मळ्यात येऊन घराच्या बाहेर बसलो होतो, कारण मला आजच्या या शिक्षण संवादाला कुठलीही अडचण किंवा तंत्रज्ञान किंवा नेटचा प्रॉब्लेम मला नको होता. आदरणीय प्राची मॅडम, आपण खूपच अगदी सोप्या शब्दांमध्ये विद्यार्थी घडवताना या बाबींवरती प्रकाश टाकलात. त्याबद्दल आपले ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र, एटीएम आणि निशंक परिवाराच्या वतीनं धन्यवाद. तसेच आमच्याच परिवाराच्या सहसंयोजिका, आमच्या मार्गदर्शिका ज्योती बेलवले यांनी अगदी हसत खेळत तुम्हाला चर्चा आणि संवादाकडे घेऊन गेलात. 1 तास आणि 20 मिनिटं कसे झाले हे कोणालाही समजलं नाही. आपला वेळ हा 1 तासाचा होता. तरी आपणा दोघींचेही मी दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि उद्याचा आपला शिक्षण संवाद हा कार्यक्रम विषय आहे आपला लिहिता लिहिता, जे नव असणार आहे, कारण त्याच्या माध्यमातून आपल्याशी लिहिता लिहिता या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर आपण एक संवाद रूपी एक साखळी तयार केलेली आहे. त्यानंतर विरा राठोड सर आपल्याशी कविता मनामनातील हा संवाद घेऊन येणार आहेत. आणि त्याचा शेवट जो आहे, इंद्रजित भालेराव सर अभ्यासक्रमातील कविता आणि कवी असा विषय घेऊन आपल्याला समोर येणार आहेत. बाकीचे विषय जे आहेत ते चालूच राहणार आहेत. पुन्हा एकदा या दोन्ही परिवाराच्या वतीनं आजचे संवादक आदरणीय प्राची साठे मॅडम आणि ज्योती बेलवले मॅडम यांचं धन्यवाद देऊ इच्छितो. खूप छान, धन्यवाद, पुन्हा एकदा आभार.